आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते नमस्ते मॅडम. सर्वांना. आत्मा नमस्ते नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. Yes. नमस्ते मॅडम. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही दिव्य आत्मा ऊर्जा, नमस्ते मॅडम. ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही दिव्य ऊर्जा रेकी आणि या दिव्य ऊर्जेसोबत जुडायचा आपला निर्धार. या दिव्य ऊर्जेसोबत जुडण्यासाठी आपण आलेलो एकत्र आजच स्पेशल सेशन आपल्या सगळ्यांसाठी, की या दिव्य ऊर्जेसोबत जुडावं. तर का जुडावं, काय फायदा आहे या ऊर्जेसोबत जुडण्याचा, कोणी जुडावं एका वेगळ्या अंदाजामध्ये, खरंच गरज आहे म्हणूनच ऊर्जेसोबत जुडावं का. अनेकदा आपण असं करत असतो, मंदिरामध्ये सुद्धा जात असताना भगवंताकडून काहीतरी हवं आहे तेव्हा आपण मंदिरामध्ये जातो. तर फक्त तेव्हाच किंवा त्याच कारणासाठी, एखादी इच्छा पूर्ण करायची आहे याच कारणासाठी दिव्य ऊर्जेसोबत जुडावं का, की अधिक काही कारण आहे. आपण खूप सुंदर प्रकारे आजच्या सेशनमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया या ब्रह्मांडाच्या कृपेने. नक्कीच प्रत्येक सेशन मला नव्या शब्दांमध्ये, नव्या ऊर्जेसह घेण्याची क्षमता निर्माण होते. त्याकरिता या ब्रह्मांडीय ऊर्जेचे, या दिव्य ऊर्जेचे मी अंतर्मनापासून धन्यवाद मानते. सर्व सन्माननीय सदस्य, आपण देत असलेला प्रतिसाद आणि आपण माझ्यावर ठेवत असलेला विश्वास, या सगळ्याकरिता मी खूप कृतज्ञ आहे, खूप आभारी आहे. आणि तुम्ही, मी, आपण या ब्रह्मांडाने निवडलेले ते प्युअर सोल आहोत. म्हणूनच तर काय आजच्या सेशनला आपण अगदी पूर्ण ऊर्जेसह छान व्हिडिओ सुरू करून हजर आहात. हो, युट्यूबचे सन्माननीय सदस्य तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघत आहात, याचाच अर्थ आपण सर्वजण या ब्रह्मांडाने निवडलेले सदस्य आहोत. कारण कारण कुठंतरी दिव्य ऊर्जा म्हणजे काय, काय या दिव्य ऊर्जेसोबत जुडावं आणि मला या ऊर्जेसोबत जुडण्याची गरज आहे का, हा विश्वानी पाठवलेला संकेत तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. आणि म्हणून तुम्ही भाग्यवान, मी भाग्यवान, तुमच्यापर्यंत पोहोचवते, तुम्ही अधिक भाग्यवान. आणि आपण सर्वजण या ब्रह्मांडाने निवडलेले एक प्युअर सोल आहोत. कारण ब्रह्मांड आपल्यापर्यंत संकेत पाठवत असते. आज अचानक एक असा विचार आला, खरं तर हा विषय सेशन मध्ये घेण्याचा नसतो. का शिकावी ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकी सोबत का जोडावं, का रेकी शिकावी, या दिव्य ऊर्जेसोबत पुन्हा स्वतःला का जोडावं, हा विषय कधी आपण सेशन मध्ये, लाईव्ह सेशन मध्ये शक्यतो घेत नाही. पण आज असं वाटलं आहे, की अनेक जणांना मनामध्ये विचार येतो, की माझ्यासाठी ही ऊर्जा आहे का, माझ्या आयुष्यामध्ये तर सगळं काही अलबेल आहे, खूप छान आहे, मग मी ऊर्जेसोबत जोडावं का. किंवा मी माझ्या आयुष्याचं निरीक्षण नाही केलेलं असते, कधी 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 केलेलं असतं. पण मला असं वाटतं, की मी हा प्रश्न माझा सहजतेने सोडू शकते, किंवा ती समस्या मला मोठीच वाटत नाही. मग खरंच त्या ऊर्जेसोबत जोडण्याची गरज आहे का, असे अनेक प्रश्न अनेकदा मनामध्ये येत असतात. मग ह्या गोष्टीसाठी मला अचानक विचार आला, की खरंच आपण हे सेशन घ्यावं. पुन्हा हो नाही करता करता अंतर्मनाने आवाज दिला, की नाही, या दिव्य ऊर्जेसोबत जुडा, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, हे सेशन आपल्याला घ्यायचं आहे. आणि म्हणून मग तुमच्यासाठी त्या अगोदर आपण समजून घेऊया, की ही दिव्य ऊर्जा म्हणजे काय, ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय. ब्रह्मांडीय ऊर्जा, दिव्य ऊर्जा म्हणजे काय, तर तुमच्या माझ्या आतील ती ऊर्जा. या ब्रह्मांड कसं आहे, अग्नी, जल, वायू, आकाश, पृथ्वी, पृथ्वी माता, मातेकडून आपण ऊर्जा घेत असतो, सूर्याकडून आपण ऊर्जा घेत असतो, घेतो ना. यस, आपण पाण्याकडून ऊर्जा घेत असतो, आपल्या शरीरामध्ये आकाश तत्व आहे. मग मग ही दिव्य ऊर्जा म्हणजे काय, तर आपण ब्रह्मांडीय ऊर्जा, दिव्य ऊर्जा म्हणजे काय, तर माझ्याच आतमध्ये आहे ती ऊर्जा. त्या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करण्याची क्षमता मला स्वतःमध्ये निर्माण करणे, म्हणजे कुठेतरी पुन्हा या ऊर्जेसोबत जुडणे.
जसं ब्रह्मांडामध्ये सूर्य आहे, सूर्याकडून प्रकाश मिळतो, पृथ्वीकडून गुरुत्वाकर्षण मिळते, हवेतून प्राणा आणि प्राणशक्ती येते. मग प्रश्न असा की ही सगळी ऊर्जा कुठून येते? तर ही सगळी ऊर्जा एकत्रितपणे आपण ग्रहण करणे म्हणजे ब्रह्मांडामधून ग्रहण करणे. कुठल्याही धर्माचा, जातीचा किंवा कुठल्याही पंथाचं किंवा कुठल्याही एखाद्या व्यक्तीची ऊर्जेची तेथे मक्तेदारी नाही. कुठल्याही गोष्टीची मक्तेदारी नाही. सततपणे निरंतर आपल्याला मिळणारी ती ऊर्जा अगदी सहजतेने सर्वांसाठी समान. असं नाही आहे की यांच्यासाठी मोठी ऊर्जा, त्यांच्यासाठी कमी ऊर्जा नाही. विज्ञान काय म्हणतं? तर विज्ञान असं म्हणतं की संपूर्ण ब्रह्मांड ऊर्जा आणि कंपन, व्हायब्रेशन्स यांनी निर्माण झालेलं आहे. अणु आणि रेणूंच्या असणेनी हे ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे आणि या ब्रह्मांडामधून हीच ती ग्रहण करणारी ऊर्जा, ज्याला अध्यात्मशास्त्र म्हणतं, प्राणा, चेतना, दिव्यता, प्रकाश, प्राण ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा. हीच ती ब्रह्मांडीय ऊर्जा आपण मोठ्या प्रमाणात ग्रहण करण्याचं टेक्निक शिकणे, ती आपल्या आरोग्यासाठी आरोग्यशास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य प्रकारे तिचा वापर करण्याचं वैज्ञानिक टेक्निक शिकणे, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडला योग्य प्रकारे प्रोग्राम करून आपल्या या ऊर्जेला खूप छान प्रकारे वापरण्याचं, विचारांवर नियंत्रण आणायचं, विचारांना योग्य दिशा देण्याचं टेक्निक शिकणं म्हणजे दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडणे. हे ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या चक्र बॅलन्स करून आपल्या आयुष्यासाठी योग्य प्रकारे वापरण्याचं टेक्निक शिकणे ही ब्रह्मांडीय ऊर्जा. काय आहे ऊर्जा? ब्रह्मांडीय ऊर्जा बाहेर आहे, या ब्रह्मांडामध्ये बाहेर आहे ही ब्रह्मांडीय ऊर्जा. दिव्य ऊर्जा कुठे आहे? तर आतमध्ये आहे. अरे मॅडम, आज तर तुम्ही काहीतरी वेगळंच सांगताय. नक्कीच मी वेगळं असं सांगते आहे की ती ब्रह्मांडीय ऊर्जा जी आतमध्ये जाते आपल्या शरीरामध्ये, ती जाणारी ऊर्जा सहज असते, ती ब्रह्मांडीय ऊर्जाच असते. पण ती ऊर्जा दिव्य ऊर्जा जेव्हा केव्हा होते, जेव्हा ही ब्रह्मांडीय ऊर्जा, हा प्राण, ही प्राणशक्ती माझ्या आतमध्ये जाते. मग ती श्वासाच्या स्वरूपामध्ये असू दे, ध्यानाच्या स्वरूपामध्ये असू दे, माझ्या अगदी रंध्रामधून आतमध्ये येणारी असू दे, ही प्राण ऊर्जा जेव्हा माझ्या आतमध्ये जाते, माझ्या अंतःकरणापासून ही ऊर्जा प्रेम, करुणा, दया, माया शुद्ध हेतूने वाहायला लागते, तेव्हा ही दिव्य ऊर्जा होते. म्हणून मी असं म्हटलं की दिव्य ऊर्जा आपल्या आत आहे. येणारी प्राणशक्ती ही तर नेहमी येते, तीच आहे. फक्त या ब्रह्मांडामधून मोठ्या प्रमाणात आपण ती ग्रहण करतो. मात्र त्या ऊर्जेचं दिव्य ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याची क्षमता माझ्या आतमध्ये आहे. आणि ही रूपांतर करण्याची क्षमता वाढवणे म्हणजे दिव्य ऊर्जेसोबत जोडणे. ऊर्जा सहज आहे, ऊर्जा तटस्थ आहे, पण तुम्ही वापरत असलेली ऊर्जा, मी वापरत असलेली ऊर्जा ही कुठल्या हेतूने वापरली जाते, कुठल्या विचाराने वापरली जाते, ही वापरत असताना या ऊर्जेबद्दल माझ्या आतमध्ये काय विचार सुरू आहे, खरोखर तो प्रेमाचा, करुणेचा, सद्भावनेचा भाव माझ्या आतमध्ये आहे का? ह्या सगळ्या गोष्टी त्या ऊर्जेला दिव्य बनवतात. ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही दिव्य ऊर्जा रेकी, आणि फक्त असा हात दिला, ऊर्जा दाखवली, ऊर्जा पाठवली एवढंच नाहीये, किंवा सिम्बॉल वापरले आणि म्हणून मग रेकी शिकलो, सिम्बॉल येतात आम्हाला आणि आम्हाला रेकी शिकलो आहे, आम्ही सिम्बॉल शिकलो आहे आणि ऊर्जा पाठवणे शिकलो आहे, एवढंच नाही आहे रेकी शिकणे म्हणजे काय. तर रेकी शिकणे म्हणजे मला स्वतःला अंतर्बाह्य क्लीन करणे, स्वतःला हलक, रिकाम करणे, प्युअर करणे, स्वच्छ करणे, याला म्हणतात दिव्य ऊर्जा रेकी सोबत जुडणे.
माझं चेतन अचेतन मनाला पूर्णपणे क्लीन करून स्वच्छ करून माझ्या विचारांवर, माझ्या असण्यावर, माझ्या वागण्यामध्ये तो बदल घडवून आणणे. आणि मी जेथे जेथे जाणार ना, तेथे तेथे मला स्वतःला तर पॉझिटिव्ह फील होणारच. पण मी जेथे उभा आहे, मी जेथे उभी आहे, मी ज्यांच्या सोबत उभी आहे, ज्या लोक माझ्या आजूबाजूला आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला माझ्या मधून ते सकारात्मकतेचे कंपन निर्माण होणे म्हणजे दिव्य ऊर्जेसोबत जोडणे. अशी खूप जबाबदारी पूर्ण आणि परिपूर्णतेचा हा प्रवास आहे. हा प्रवास अगदी सहज, छोटा, सोपा नाहीये बरं काय. उद्दिष्ट तर छोटं ठेवूच नका. उदात्त हेतू ठेवा दिव्य ऊर्जेसोबत जोडत असताना. कारण ही आहेच ऊर्जा तशी. ही दिव्य ऊर्जा आपल्याला अंतर्बाह्य बदलवणारी ऊर्जा आहे. घेऊन येतो एक समस्या, घेऊन येतो एक समस्या आणि वाचा मिळते अनेक समस्यांना. अनेक मार्ग मोकळे होतात. आरोग्याचा प्रश्न घेऊन येणारे लोक सर्वांगीण त्यांचा विकास करून जातात. अशी ही दिव्य ऊर्जा. म्हणून तिला दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. किती त्या ब्रह्मांडाचे धन्यवाद मानावे. या ऊर्जेबद्दल कितीही बोलत राहिलं ना, तरी ऊर्जा भरभरून द्यायला तयारच. अधिक शब्दांची ऊर्जा द्यायला तयारच. ते चैतन्य स्वतःमध्ये निर्माण करणे, की जेथे तुम्ही आहात तेथे तुम्ही ऊर्जेचा सोर्स आहात. जेथे तुम्ही आहात तेथे तुमचा आत्मसन्मान, तुमच्या आतील ऊर्जा, तुमची हिलिंग पॉवर, तुमची निर्णय क्षमता, आत्मविश्वास वाढवणारी, ज्यांच्या सोबत तुम्ही आहात त्यांचं सुद्धा वजन वाढवणारी एवढी ऊर्जा. इथपर्यंत जाऊया आपण. आणि म्हणजे दिव्य ऊर्जा रेकी सोबत जोडणे. खूप मोठा उद्दिष्ट ठेवा दिव्य ऊर्जेसोबत जोडत असताना. छोट्या छोट्या गोष्टी तर सगळेच जण करतात. हो ना, सगळे जण करतात. कळते ना, सेशन जाते ना बरोबर समोर. आवाज माझा क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, सगळ्यांचे व्हिडिओ सुरू आहेत. आय कॉन्टॅक्ट व्यवस्थित होत आहे. कॅमेरा मला वापरता येत आहे? नाही? ओके, आता 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 आहे. ओके, ठीक आहे. आता जमेल मग. मग सांगायचं ना मला. मला सांगायचं, काही हरकत नाही. तर अशी ही दिव्य ऊर्जा. दिव्य ऊर्जेबद्दल आपण किती बोलावं हे कमीच आहे. जेवढं बोलणार तेवढं बोलतच राहावं. म्हणून मी म्हटलं की ऊर्जेसोबत जोडणं म्हणजे फक्त असे हात वगैरे ठेवणे असं नाही आहे. बरेच जणांना असं वाटते, हो असं हाताने ऊर्जा देतात. नक्कीच हातामधून ऊर्जा जाणार आहे. ऊर्जा आपल्याला दिव्य करणार आहे. ऊर्जा समोरच्या व्यक्तीलाही आजारामध्ये, मानसिकतेमध्ये काही प्रॉब्लेम असेल त्यामधून नक्की सोल्युशन देण्यासाठी मदत करणार आहे. पण फक्त तेवढंच उद्दिष्ट नाहीये, तर त्याही पेक्षा मोठा नवा दृष्टिकोन असा आहे, की रेकी शिकणं म्हणजे काय, तर स्वतःला रिकामं करणं. त्या इगो, जो अहंकार असतो आपल्या आतमध्ये, त्याला बाजूला ठेवणे, मीपणा सोडणे आणि आपलं होणे, ऊर्जेसोबत एकरूप होणे. आणि मग होते ती ऊर्जेचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःमधून वाहायला लागते. आणि म्हणूनच एवढं लक्षात घ्या, की ही दिव्य ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा ना पूर्ण सुरक्षित ऊर्जा आहे. असं कधीही नाही आहे की दिव्य ऊर्जेसोबत जोडली एखादी व्यक्ती आणि त्यामुळे एखाद्या त्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आला, तर नाही. ऊर्जा फक्त आणि फक्त मदतच करते. ऊर्जा आपल्या आतील अहंकार पूर्णपणे मोडायला मदत करते. त्याचप्रमाणे ऊर्जा कर्मशुद्ध करण्यासाठी मदत करते. मग आपली हिलिंग पॉवर मोठ्या प्रमाणावर छान आणि मस्त पॉवरफुल होते. आपला कॉन्शियस, सबकॉन्शियस माइंड असा छान प्रोग्राम व्हायला लागतो. का जुडावं या दिव्य ऊर्जेसोबत? का बघा, आपण म्हणत असतो, ना तण हू, ना मन हू, ना चित्त
अहंकार आहे ना. फक्त शरीरच नाही, तर माझं मन, माझं कर्म, माझ्या भावना, माझा सोल आणि माझा डीएनए. बघा, कुठेतरी मी सिक्वेन्स चुकवला असं मला वाटते. थोडस पुढे जाऊ बघूया. माझं मन, माझ्या भावना, माझे कर्म, माझा डीएनए आणि माझा आत्मा, इथपर्यंत रेकी ही दिव्य ऊर्जा, ही ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याला प्युअर करत जाते, आपल्यामध्ये पॉवर निर्माण करत जाते. फक्त मनावरच नाही ताबा, फक्त शरीरावरच नाही ताबा, शरीरालाच पण म्हणतो ना, आरोग्य संपन्न होण्यासाठी दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा नक्कीच 100% बरोबर आहे. आरोग्य संपन्न होण्यासाठी ही दिव्य ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहेच, पण सोबतच माझ्या मनावर माझा ताबा मिळवणे, तेथे क्लिन्झिंग करणे, माझ्या भावनांचं क्लिन्झिंग करणे. काही कर्म आहेत, कर्मफळ मी भोगत आहे, तर कर्मफळा जे काही नकारात्मक कर्म आहेत, त्या कर्मांचं फळ प्रभाव कमी करणे. आणि आपण म्हणतो, मागच्या सेशनमध्ये आपण यावर डिटेल्स बोललो की डीएनए, जर काही आपल्या डीएनए मध्ये काही नकारात्मक ऊर्जा असतील, तर आपण त्या मध्ये बदल करण्यासाठी, बदल म्हणजे काय, तर त्यामध्ये योग्य प्रोग्रामिंग करून स्वतःला घडवण्यासाठी, योग्य सोल लेवलवर स्वतःची प्रगती करण्यासाठी, म्हणजेच काय, शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक, भौतिक जगामधील त्याचप्रमाणे आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा ही दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याला मदत करणार. अशी ही दिव्य ऊर्जा, अशी ही ब्रह्मांडी ऊर्जा येथे एवढ्या खोल लेवलवर डीप म्हणूया आपण ज्याला, आपल्या हिलिंग जातात. हिलिंग करणे म्हणजे काय, तर यामध्ये बदल घडवणे. हिलिंग करणे म्हणजे काय, तर सुधार घडवणे, उपचार करणे, त्याला हिलिंग म्हणतात, उपचार. आणि ना खूप मेहनत घ्यावी लागेल का, तर मुळीच नाही. कमीत कमी मेहनत घेऊन जास्तीत जास्त परिणाम मिळवण्यासाठी दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडी ऊर्जा. कमीत कमी मेहनत कमी, खूप सहजपणे होणारे ते ध्यान आणि खूप सहजपणे करता येणाऱ्या त्या टेक्निक. येथे फक्त एवढं लक्षात घ्या, मी ताकद लावते, माझी खूप ताकद लावते, याने काम नाही होत. येथे ताकद लावून काम नाही होत. अत्यंत कमी एफर्ट घ्यावे लागतात. तर खूप मेहनत घेतली बाबा आम्ही, आणि मग आम्ही रेकी शिकलो, किंवा रेकीवर मला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. खरं सांगायचं तर रेकी शिकत असताना इथं ताकद किंवा प्रचंड मेहनतीची गरज नाही आहे. येथे सरेंडर होण्याची गरज आहे, शरणागती, सरेंडर. फक्त स्वीकार करा आणि शरण जा ऊर्जेला. ऊर्जा जे करणार ते होणार, बस असा विचार करा. कारण ना, मला काय हवं आहे हे ऊर्जा देईल असं नाही आहे, पण माझ्यासाठी काय योग्य आहे हे मला ऊर्जेच्या माध्यमातून मिळणार. माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला मिळवून देणारी ऊर्जा म्हणजे ही दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडी ऊर्जा. कधी कधी आपण लेकरू आहे ऊर्जेसाठी. आपण ना कधी कधी चुकीचीही एखादी गोष्ट मागू शकतो. आपण नेहमीच चांगल्या गोष्टी मागू, किंवा उद्या माझ्यासाठी, माझ्या भविष्यासाठी काय योग्य आहे हे अनेकदा आपल्याला माहिती नसते, पण ऊर्जेला मात्र कळतं. म्हणून माझ्या आयुष्यामध्ये जे योग्य आहे तेच मला मिळणार, एवढं मात्र आपलं मॅनिफेस्ट होते, आपल्या इच्छा पूर्ती होते. आणि हे सगळं करत असताना आपण सरेंडर होणे, तो स्वीकाराचा भाव स्वतःमध्ये निर्माण होणे, सहजतेने कमी कमी एफर्ट टाकून मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम दाखवणारी ही ऊर्जा या सगळ्या सोबत आपल्याला प्रोटेक्शन मिळवून देते, सुरक्षा. नजर लागते ते नाही लागणार. काही त्रास होतो शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक प्रोटेक्शन, माझ्या भावनांवर माझा ताबा मिळवणे, अशी ही ऊर्जा. मग कोणी कोणी शिकावी रेकी ऊर्जा, या ब्रह्मांडीय ऊर्जा, दिव्य ऊर्जेसोबत कोणी कोणी जोडावं? आजारी लोकांनी,
फक्त आजारी लोकांनी नाही, फक्त स्पिरिच्युअल लोकांनी नाही, तर फक्त आध्यात्मिकतेमध्ये प्रगती हवी आहे, किंवा आम्ही आजारी आहे, किंवा आम्हाला फक्त एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची, एखादी इच्छा आहे आमची की आम्हाला अमुक अमुक मिळावं, आम्हीच रेकी शिकावी नाही. यांनी तर रेकी शिकावीच, पण यांच्यासोबत गृहिणी आहेत. मला दिवसभर माझं घर घर सांभाळायचं असते. एका गृहिणीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदारी असते, तिच्या कुटुंबाची, कुटुंबाचं स्वास्थ्य राखण्याची, आहे ना. दिवसभर आनंदी राहण्याची, दिवसभर घरामध्ये केवढे सगळे कामं असतात. तिच्या स्वतःच्या शारीरिक आरोग्यासाठी, तिच्या मानसिकतेसाठी आणि कुटुंबाच्या प्रोटेक्शनसाठी. कुटुंबामधील एक स्त्री जर काय रेकी शिकली ना, तर तिच्या हातून निर्माण होणारं जेवण सुद्धा ऊर्जावान असणार आहे. आणि बघा, ज्या कुटुंबामध्ये ज्या महिला आता रेकी शिकलेल्या आहेत ना, आता एका वर्षामध्ये महिला सांगतात, मॅम आता आमच्या कुटुंबामध्ये वर्षापासून दवाखान्याची गरजच पडली नाही जास्त, किंवा पडलीच नाही, असं सुद्धा झालं आहे. अशी ऊर्जा मदत करते, अशी ऊर्जा मदत करते. कोणाला काही प्रश्न असेल तर मध्ये विचारू शकता. मध्ये प्रश्न विचारूया आणि मग पुन्हा आपण सेशनला पुढे जाऊया. चालेल? येस. मी तुम्हाला अनम्यूट करते. काही प्रश्न असेल तर मला विचारा. माईक सुरू करा आणि विचारा. हॅलो मॅडम, बोलू का मी? बोला बोला बोला. मॅडम, मला ना मेडिटेशन करताना इथं नाही येत नाही. डोळ्यातून पाणी येते, खूप पाणी येते डोळ्यातून. येऊ द्या, जे होते ते होऊ द्या. ओके. आणि तुमचं फर्स्ट लेवलचं मेडिटेशन मॅडम माझं दररोज सुरू आहे. आणि रेकीला जोडायच्या पहिले पण आम्ही बऱ्याच वेळा तुमचं हे मेडिटेशन, तुमचे माझे मिस्टर आणि मी पण बऱ्याच वेळा केलं आहे. आता तर शक्तिपात झाला तेव्हापासून ते छान वाटत आहे की असा आनंद वाटत आहे. आणि ते मेडिटेशन मध्ये असं वेगळंच फिलिंग येते, असं छान वाटत आहे, पॉझिटिव्ह वाटत आहे. खूप छान वाटत आहे मॅडम, खूपच छान वाटत. बहुत बढिया, खूप सुंदर. थँक्यू म्हणा त्यांना ज्यांनी तुम्हाला रेकीला जोडलं. आणि आता सेकंड लेवल आणि लेवल झाल्यानंतर खूपच छान वाटेल मॅडम, खूपच छान यस. वाटेल. छान. हा हा. थँक्यू थँक्यू. काही प्रश्न आहे का कोणाचा तर विचारू शकता. जे होते ते होऊ द्या. मेडिटेशन करताना अडवू नका, त्या अश्रूंना नका अडवू, त्या भावनांना नका अडवू. प्युरिफिकेशन होत असते. नेक्स्ट पटकन बोला, मला एक कारण विचारायचं आपल्याला मॅडम. बोला सर. मॅडम, तो शक्तिपाठाचा काय फायदा मिळतो मॅडम? थोडंसं मला हा डिटेल सर, सांगा. हे ना आपण नक्की सर उद्या सांगते तुम्हाला. ओके. आजच्या सेशन मध्ये रेकी बद्दल काही प्रश्न आहे का? शक्तिपात हा विषय उद्या. ओके, नक्कीच सांगते. हॅलो बोला. हॅलो हा बोला सर. मॅडम, मेडिटेशन करताना जे मनात विचार येतात तर ते कसे स्टॉप करायचे आणि कुठे नेमकं कॉन्सन्ट्रेट करायचं हे समजत नाहीये. म्हणजे 2च हा, दिवस झाले मेडिटेशन करून तरी. काही हरकत नाही. शक्तिपात वाले दादा, आपण हा प्रश्न काल विचारला होता. आपण नक्कीच मी तुम्हाला उद्या आपल्या लाईव्ह सेशन मध्ये सांगते, कारण शक्तिपात समजून सांगण्यासाठी मला वेळ लागेल. मी अगोदर सांगितलं तेव्हा तुम्ही लेट आले होतात कालच्या सेशनला. बघा ताई साहेब, असं आहे की विचार हे येणारच. ओके, विचारांना अडवून ठेवू नका. आतमध्ये जेवढं साचलं आहे ते हळूहळू हळूहळू बाहेर निघणारच. प्युरिफिकेशन होत असतं. बघा, आता आपण स्वच्छ, आपण असं म्हणूया की तो मळ निघून जात आहे, किंवा आतमध्ये साचलेले विचार मेडिटेशनच्या वेळेस तुम्हाला आठवणार, ते बाहेर निघत असताना तुम्हाला दिसणार. ओके, मी लाईव्ह सेशन मध्ये आता याबद्दल खूप जास्त नाही बोलू शकत, पण आपल्या सेशन मध्ये मात्र मी तुम्हाला याबद्दल डिटेल्स सांगेल. ओके, आपलं कपाट साफ होत आहे दिवाळीच्या वेळेस. अगोदर पसारा मांडला जातो, नंतर मग तो पसारा आवरला जातो ना. डर्ट, जे काही नकारात्मक वस्तू आहेत किंवा ज्या कामाच्या वस्तू नाहीये, ते आपण बाहेर काढतो किंवा फेकून देतो किंवा त्या डिस्ट्रॉय करतो. सेम तसं होतं. ते अनेक विचार येतात, बाहेर येतात,
कामाचे असले ते आपण आत ठेवतो, नकारात्मक असले ते मेडिटेशनच्या दरम्यान बाहेर निघून 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 जाणार. हळूहळू विचारांची संख्या कमी होते. पण तुम्ही विचारांमध्ये गेलात की स्वतःला राग राग करता किंवा स्वतःला अरे चिडचिड करता की अरे मला हे विचार येत आहेत. जे होते ते होऊ द्या. ओके, जे होते ते होऊ द्या. स्वीकाराच्या भावामध्ये राहा. जेव्हा तुमच्या लक्षात येते अरे मॅडम मॅडम आता सहस्त्रारवर हात आहे आणि आता मॅडमचा हात तर आज्ञावर आला आणि मी तर विचारामध्येच गेले होते. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला? आता लक्षात आलंय ना आपण विचारांमध्ये गेलो, तेव्हा वापिस यायचं आणि आपल्या शब्दांकडे लक्ष द्या मेडिटेशनच्या. बस हळूहळू हा प्रकार कमी होईल. तुम्ही सहजपणे मेडिटेशन करू शकणार. बिनधोक राहा. ओके, मेडिटेशन किती करू शकतो मॅडम दिवसात? काय सर? हॅलो मॅडम, मेडिटेशन दिवसात किती वेळा करू शकतो मॅडम? कसं करायला एक वेळा 2 वेळा करा सर. तुम्हाला वेळ मिळत असेल तर 2 वेळा करा. जेवढा तुम्हाला वेळ मॅडम असेल एक तेवढा करा. प्रश्न पण कंपल्सरी 1 वेळा तर कराच. मॅडम एक प्रश्न होता, नियम काय असतात या दरम्यान, काय काही गोष्टी पाळायच्या? रेकीचे 5 नियम आहेत सर. आजच्या दिवशी मी शांत राहणार. आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहणार. आजच्या दिवशी मी कृतज्ञतेच्या भावात राहणार. आजच्या दिवशी मी करुणा, प्रेमपूर्ण करुणा भाव अवलंबणार. बस असेच नियम आहेत. बाकी तुम्हाला कुठल्याही नियमाची गरज नाही. ओके, रोज मेडिटेशन करा. एवढा एक नियम पाळा. हळूहळू रेकीच तुमच्याकडून दिव्य ऊर्जा अशी आहे की दिव्य ऊर्जाच तुम्हाला नियमामध्ये आणते स्वतःच. एवढं लक्षात घ्या. म्हणून तर म्हटलंय ना, ही सहज निर्माण होणारी ऊर्जा. तुम्हाला नियमांचं पालन करण्याची गरज नाही. आपण म्हणतो की बाबा मी नियमांचं पालन करणार. नियमांचं पालन तुम्ही आपोआप एका लेवल नंतर करायला लागता. जसे आहात तसे राहा. फक्त सहज राहा आणि फक्त मेडिटेशन करा. मेडिटेशन जर नियमित केलं तर आपोआप स्वतःमध्ये जो बदल जाणवेल ना, तो तुम्हाला खूप पुढे नेणार आहे. ओके, ठीक आहे. सध्या दुसरं आता तुम्ही बऱ्याच जणांचं मॅम आम्ही शुद्ध शाकाहारी असावं का? तर रेकीचं ध्यान करताना तुम्ही शुद्ध शाकाहारीच असावं असं कुठं सांगितलेलं नाही. पण जेव्हा तुम्ही एका लेवलपर्यंत खूप पुढे जाता छान. आता आमचे ग्रँडमास्टर्स कित्येक आहेत. ते अगोदर शाकाहारी नव्हते, पण आता ते शाकाहारी झाले आहेत. ओके, कारण ना आपलं सोल, आपलं शरीर बऱ्याच नकारात्मक गोष्टी एक्सेप्टच करत नाही नंतर. मन नाही म्हणतं त्या सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे तुमचं प्युरिफिकेशन होत जातं. हेच तर विशेष आहे ना, बंधन न टाकता तुम्ही खूप सुंदर प्युअर होत जाता. अशी ही ऊर्जा. थँक्यू. 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 हा, मेसेज आहे, ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज आहे का? असं कुठं लिहिलं आहे? असं काही नाहीये. जेव्हा आपण ध्यानधारणा करायला लागतो, जेव्हा आपण दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळतो ना, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये बॅलन्स येतं. कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यावा, ऊर्जेचा कुठं उपयोग करावा, ह्या गोष्टींना सहजतेमध्ये आयुष्यामध्ये म्हणजे ना ही ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये सहजता निर्माण करतात, बॅलन्सिंग निर्माण करते. आपोआप या सगळ्या गोष्टी होत जातात. आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीचा अतिरेक न होता तो समतोल राखण्यासाठी दिव्य ऊर्जा मदत करते आणि हे स्वतःच घडत जातं. बिनधोक राहा. ओके, तर मग आता बघूया आपण थोडंसं पुढे जाऊन की कोणी शिकावी ही दिव्य ऊर्जा, कोणी जुडावं ऊर्जेसोबत. दिव्य ऊर्जा या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत कोणी जुडावं. मग मी म्हटलं की गृहिणींनी जुडावं. नक्कीच गृहिणींसाठी तर ऊर्जा म्हणजे एक मिळालेली देणगीच आहे. कारण आपल्या प्रत्येक कामामध्ये स्वयंपाक छान व्हावा, दिव्य ऊर्जेसोबत जुडा. अधिक काय तर दररोजची कामं पटापट व्हावे, दिव्य ऊर्जेसोबत जुडा. कुटुंबाचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य छान राहावं, दिव्य ऊर्जेसोबत जुडा. आणि आमच्या गृहिणी काय, ती वॉशिंग मशीन काय, ते फ्रीज काय, ते गॅस काय, काय काय दुरुस्त करतात दिव्य ऊर्जेच्या भरोश्यावर. तर गृहिणींनी का दिव्य ऊर्जेसोबत जुडावं हे मी न सांगितलेलंच बरं. गृहिणीच सांगतील तुम्हाला आम्ही काय काय केलं आहे. कारण ना आपण म्हणतो दिव्य ऊर्जेसोबत जुडा. आमच्या गृहिणींनी सगळे दिव्य अनुभव घेतले आहेत दिव्य ऊर्जेसोबत जुडून.
आहे ना? या महिलांनी कुठं कुठं ऊर्जेचा उपयोग केला आणि कसा कसा केला ना, ते टेक्निक यांनाच कळलेत असं म्हणूया. कारण ब्रह्मांडही म्हणेल, बाबा महिला मंडळ, तुमच्याकडे केवढी ती बुद्धिमत्ता, केवढी ती क्षमता आहे, की तुम्ही या ऊर्जेचा उपयोग करण्याचे हजारो टेक्निक शोधून काढले. आणि हे सगळे अनेक कलाकार आमच्या मंजुश्री हिल इन्स्टिट्यूटचे आहेत. त्यासाठी तर मला किती भरून पावते. खूप धन्यवाद सगळ्या महिला मंडळांना. विद्यार्थ्यांनी रेकी सोबत जुडावं. का विद्यार्थ्यांनी रेकी सोबत जुडावं? कारण विद्यार्थ्यांना गरज आहे आत्मविश्वासाची, निर्णय क्षमतेची, स्मरणशक्ती वाढवण्याची, स्वतःमध्ये स्थिरत्व निर्माण करण्याची, या अनेक गोष्टी, त्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास घडवण्याची, त्यांच्या आतमध्ये ती अभ्यास करण्याची क्षमता, इच्छाशक्ती, आणि जो अभ्यास करणार तो पूर्णपणे व्यवस्थित मांडता यावा, यासाठी विद्यार्थ्यांनी आवर्जून दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडावं. एक एक सेशन घेत असते तेव्हा स्पेशल विद्यार्थ्यांसाठीच या दिव्य ऊर्जेचा उपयोग का, हे मी आवर्जून सांगत असते. पण आजचं स्पेशल सेशन नाही, म्हणून सांगेल विद्यार्थ्यांनी दिव्य ऊर्जा या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडावं. कारण कारण आजचे विद्यार्थी उद्याचं भविष्य आहेत आणि या देशाचं भविष्य घडवण्यासाठी जर विद्यार्थी दिव्य ऊर्जेसोबत जोडलेत ना, तर त्यांच्या यशाला चार चांद लागणार असं म्हणतात. ते नक्कीच तुम्हाला अनुभवायला मिळणार. आपण स्पेशली विद्यार्थ्यांच्या बॅचेस घेतलेल्या आहेत, तर त्या विद्यार्थ्यांचे अनुभव उत्कृष्टात उत्कृष्ट आहेत. मी म्हटलं होतं आज वेगळ्या पद्धतीनं सेशन घेणार आहे. लक्षात घ्या, डॉक्टर साहेबांनी रेकी सोबत जोडावं. आपण आतापर्यंत तर खूप जणांना सांगितलं आरोग्याची समस्या आहे, रेकी सोबत जोडा, दिव्य ऊर्जेसोबत जोडा, सांगितलं आहे. पण आता म्हणते आहे की डॉक्टरांनी रेकी सोबत जोडावं. हो, आपल्या क्लासमध्ये आतापर्यंत 55 ते 60, 55 ते 60 डॉक्टर साहेब आपल्या क्लासेसला आहेत. आतापर्यंत मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मधून एवढे डॉक्टर येऊन गेलेले आहेत आणि ते त्यांच्या पेशामध्ये या दिव्य ऊर्जेचा उत्कृष्टात उत्कृष्ट अनुभव घेत आहेत. तुमच्या आभामध्ये तो रुग्ण आला की रुग्णाला तेथूनच पॉझिटिव्ह एनर्जी मिळायला लागते. जे रुग्ण खूप दिवस आजारामध्ये राहायचे, ते तत्काळ गोळ्या औषधींसह, तुमच्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्यासह हे रुग्ण तत्काळ दुरुस्त व्हायला लागलेले आहेत दिव्य ऊर्जेसोबत जुळून. मग कित्येक डॉक्टरांनी घेतलेला हा अनुभव आहे. कारण डॉक्टर म्हणजे काय, तर सगळ्यात पहिले डॉक्टरांना त्यांच्यापर्यंत जेव्हा रुग्ण येतात तेव्हा ते निगेटिव्ह एनर्जी घेऊन येतात. तुम्ही सगळेजण जर नोट्सच काढसाल तर मी कोणाशी बोलू? काय ते लिहून घ्यायच्या मागे पडता? ऐकून घ्यायच जा ना त्यापेक्षा. आहे ना, ऐकून घ्या, लिहून नंतर घ्या, मनामध्ये लिहून ठेवा सगळं. बघा, जेव्हा अनेक डॉक्टर येतात ना, डॉक्टरांकडे ना रुग्ण येतो, तेव्हा काय होतं, तेव्हा एक महत्वाची गोष्ट होत असते की रुग्ण नकारात्मक ऊर्जाच घेऊन येतात. डॉक्टरांना दिवसभर स्वतःची एनर्जी लेवल टिकून ठेवायची असते त्या नकारात्मकतेमध्ये सुद्धा. त्यासाठी जेव्हा एक डॉक्टर रेकी शिकतात तेव्हा त्यांचा आभा स्ट्रॉंग होतो. ते नकारात्मक ऊर्जा ऍब्झॉर्ब करत नाहीत, ते स्ट्रॉंग राहतात आणि त्यांच्याकडून रुग्णांना जी सकारात्मक ऊर्जा जात राहते आणि रेकी शिकल्यानंतर किंवा या दिव्य ऊर्जेसोबत जोडल्यानंतर त्या डॉक्टरांकडून त्या रुग्णांना खूप जास्त पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले, लवकरात लवकर रुग्ण दुरुस्त झालेले आपण पाहिलेले आहेत. म्हणजे विन विन पोझिशन, डॉक्टरही सुरक्षित आणि पेशंटही सुरक्षित. आणि त्यानंतर रेकी शिकल्यानंतर जे रुग्ण डॉक्टरांकडे येतात त्यांचा फ्लो सुद्धा वाढला आहे, त्यांच्या इन्कम मध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. शिक्षकांनी रेकी शिकावी. अरे, आज तर सगळे वेगवेगळ्या फॅकल्टीज बोलतायत. खरंच आहे, शिक्षक म्हणजे काय? विद्यादान करणारे,
त्यांच्या आजूबाजूला केवढे विद्यार्थी असतात. एक शिक्षक जर का रेकी हिलर असेल तर त्यांच्या हातून घडणारे विद्यार्थी खूप उत्कृष्टात उत्कृष्ट असतील. शिक्षकांचं पेशन्स वाढेल. समजावून सांगण्याची जी टेक्निक आहे ना त्यामध्ये आपोआपच बदल होत जातो. नक्कीच अनेक शिक्षक लोक आहेत, अनेक प्राध्यापक आहेत आपल्याकडे, तर ते आवर्जून सांगतात ना, अगोदरचा विद्यार्थ्यांचं आमच्यासोबतचं बॉन्डिंग आणि आत्ताचं बॉन्डिंग खूप 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 बदल झाला आहे, असं सांगतात. त्याचप्रमाणे आमची शिकवण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये एक आमूलाग्र बदल झालेला आहे. तो कसा झाला? ऊर्जेसोबत जुडल्यामुळे आपला जो माइंडमध्ये जी क्लिअरिटी येते किंवा समजून सांगण्याची सगळ्याच क्षमतांचा विकास होते. दिव्य ऊर्जेसोबत जुडणं म्हणजे काय? तर आपल्या क्षमतांचा विकास करणं. मी ज्याही क्षेत्रामध्ये काम करत आहे, मी जेही काम करत आहे ते अधिकाधिक उत्कृष्टात उत्कृष्ट पद्धतीने करण्यासाठी दिव्य ऊर्जा मदत करते. व्यावसायिक जे लोक व्यवसाय करतात, उद्योग व्यवसाय करतात, त्यांनी तर आवर्जून दिव्य ऊर्जा ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडावं. का? कारण एका बिझनेसमॅनला वारंवार योग्य निर्णय घेण्याची गरज असते. त्यांना मोठ्या स्पर्धांना तोंड द्यावं लागत असतं. वारंवार व्यवसायामध्ये बदल होत असतात. त्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांच्यामध्ये असणारी ती तत्परता वाढवणे, ती निर्णय क्षमता वाढवणे, ते स्थिरत्व निर्माण करणे आणि ते घेत असलेले निर्णय आणि त्यावरच्या ऍक्शन होण्यासाठी प्रॉपर या दिव्य ऊर्जेसोबत नक्कीच जुडावं. प्रत्येक बिझनेस करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकासाची त्यांना गरज असते. त्यांचं जे कम्युनिकेशन स्किल असते ते वाढवायचं असते. काय काय बोलायचं आहे ना. आणि आर्थिक स्थिरत्व मिळवण्यासाठी सुद्धा ही रेकी ऊर्जा खूप मदत करते. तुम्ही काहीतरी विक्री व्यवसाय आहे तुमचा, तर त्या विक्री जे काही करता ती वाढवण्यासाठी, त्याचप्रमाणे तुम्ही काहीतरी प्रोडक्शन करत आहात, तुम्ही करत असलेलं प्रोडक्शन उत्कृष्ट दर्जाचं व्हावं. अनेक साऱ्या गोष्टी आहेत, अनेक टेक्निक आहेत, तुम्ही सेशनला आल्यानंतर कळेल. बिझनेसमॅन आहेत, त्यांचा बिझनेस हील करणं आपण आपल्या सेशनमध्ये शिकवत असतो. बिझनेस हिलिंगसाठी रेकी ऊर्जेसोबत जुळावं. अधिक अधिक जे लोक ध्यानी आहेत, अनेक दिवसापासून ध्यानधारणा करतो आहे, आम्हाला आध्यात्मिक प्रगती करायची आहे. नक्कीच आपण ज्याही गुरु सद्गुरूंसोबत जुडलेलं आहे तेथे आपली आध्यात्मिक प्रगती होतेच. जेव्हा आपण दिव्य ऊर्जा रेखीसोबत जोडतो ना, तेव्हा आध्यात्मिक प्रगती वेगाने होते. एवढं मात्र मी नक्की सांगेन. हे मेडिटेशन, ह्या टेक्निक्स एवढ्या पॉवरफुल आहेत की अगोदरचं ध्यानधारणा आणि आत्ताची ध्यानधारणा यामध्ये खूप बदल आहे, हे मात्र तुम्ही सांगणार. काय तुम्हाला ती तुमची स्पिरिच्युअल लेवल आपोआप समजणार. आणि एक असते ना की बाबा माझं गहराईमध्ये ध्यान लागणे, माझं त्या ध्यानामधून मला येणारे ती इंट्युशन्स, त्या ध्यानामधून साध्य होणाऱ्या अनेक साऱ्या गोष्टी ज्या आपण इथं नाही बोलू शकत, नक्कीच त्यामध्ये अधिक जास्त उत्कृष्ट प्रकारे वाढ होणे. यासाठी साधक लोकांनी आवर्जून दिव्य ऊर्जा रेकी सोबत जोडावं. ही ब्रह्मांडीय ऊर्जा खूप मदत करते. ही ध्यान करण्याची पद्धती खूप वेगळी आहे. अनेक वेळा आपल्या स्वतःच्या क्षमतांवर अनेक जणांना न संशय असतो की मी हे करू शकेल का, माझ्याच्याने होईल का, मला हे येईल की नाही येईल, किंवा लोक मला काय म्हणतील, असे अनेक प्रश्न डोक्यामध्ये असतात. त्यांनी सुद्धा दिव्य ऊर्जा रेकी सोबत जोडावं. कारण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला लागणार. इतरांवर जर आपल्याला वारंवार संशय येत असेल, हे माझ्यासाठी योग्य आहेत का, ते अनेक सगळ्या गोष्टी, तर तेथे सुद्धा त्यांनी सुद्धा दिव्य ऊर्जा या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडावं. कारण कारण तुम्ही ऊर्जेसोबत जुडल्यानंतर तुमची इंट्युशन्स पॉवर वाढेल. तुमचंच तुम्हाला कळेल की माझ्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य. मी 2 गोष्टी सांगितल्या. जेव्हा एखादी व्यक्ती साशंक असते, संशयित असते इतरांसाठी, बाहेरच्या परिस्थितीसाठी, तेव्हा सुद्धा आणि
स्वतःबद्दलचा एक विश्वास नसतो, तेव्हा सुद्धा किती किती सांगू. मी जर सांगत बसली तर ही यादी अशीच वाढत जाणार. पण रेकी म्हणजे काय तर स्वतःसोबत जोडणं, स्वतःच्या क्षमतांचा विकास करणं, स्वतःची ऊर्जा वाढवणं. सुपर मधले सुपर 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 स्वतःला करणं. दिव्य ऊर्जा रेकी म्हणजे काही फक्त पॉवर नाही आहे, तर पॉवर 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 आहे असं म्हणूया. सुपरियॉरिटी पूर्णपणे. दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे एक जबाबदारी आहे स्वतःला घडवण्याची. ती स्वतःची जबाबदारी घेणे घडवण्याची म्हणजे दिव्य ऊर्जेसोबत जोडणे. दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे नाही. आता सरांनी कसं विचारलं, की मॅम काहीतरी नियम पाळावे लागतील का? ही दिव्य ऊर्जा म्हणजेच एक जीवनशैली आहे, एक जीवन पद्धती आहे शुद्ध विचारांची. आपोआप विचारांमध्ये शुद्धता यायला लागते. आपोआप विचारांची स्वच्छता व्हायला लागते. आणि जशी विचारांची शुद्धता वाढत जाते, जसं स्वच्छता निर्माण होते, तशी आपलीच आपण घेतलेली ती जबाबदारी आतूनच आपण स्वच्छ क्लीन होत राहतो. जसं जसं ऊर्जेचा वापर करत जाते, तसं तसं तो अहंकार निघून जात असते. जर अहंकार वाढत आहे, तर ती काही रेकी नाहीये. दिव्य ऊर्जेसोबत जुडलं आहे आणि माझ्यामध्ये एक अहंकार वाढला आहे, इगोइस्टिक मी झालो आहे, तर ती तुम्ही ऊर्जेचा चुकीचा वापर करत आहात. अशी ही दिव्य ऊर्जा. दिव्य ऊर्जा म्हणजेच काय? तर माझं असणं, माझं वागणं, माझे विचार, माझे आचार, माझी दिव्यता मी ओळखणं म्हणजे ही दिव्य ऊर्जा. सुरक्षितपणे ही ऊर्जा मी माझ्यासाठी ग्रहण करावी. माझ्या प्रत्येक कार्य खूप सहजतेने व्हावं यासाठी ऊर्जेचा सहजतेने वापर करावा. माझ्या मध्ये ऊर्जा आणावी. माझ्या वागण्यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या असण्यामध्ये ती ऊर्जा असावी. असा ऊर्जेचा उपयोग करणे. माझं शरीर, माझं मन, माझा आत्मा सर्व एकरूप करावं. शुद्ध हेतूने ऊर्जेचा वापर करावं. माझ्या आयुष्याला हील करावं. आज आहे त्यापेक्षा माझ्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल करावा आणि आणि हाच सकारात्मक बदल घडवण्यासाठी इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा माध्यम व्हावं. मैत्रीण आहे, तिच्या रिलेशनमध्ये प्रॉब्लेम आहे. आपण ती दिव्य ऊर्जा तिच्या आयुष्याला पुरवावी आणि त्यांचा प्रॉब्लेम मिटवावा, बॉन्डिंग घडवून आणावं. आपल्या परिवारातील कोणी आहे, मित्रमंडळी आहे, अधिक कोणी आहे, बिझनेसचा प्रॉब्लेम आहे त्यांचा, तर ही दिव्य ऊर्जा मी ग्रहण करावी. थोडंसं एनर्जी एक्सचेंज घ्यावी आणि त्या दिव्य ऊर्जेच्या असण्याने त्या व्यक्तीच्या पर्यंत बिझनेसला हिलिंग द्यावी. ते प्रॉपर टेक्निक वापरावी आणि खरोखर त्यांच्या बिझनेसमध्ये भरभराट व्हावी. असं माध्यम व्हावं. आरोग्याचा प्रश्न आहे कोणाच्या, आपण हिलिंग पुरवावी आणि इतरांचं आरोग्य छान व्हावं. अधिक काय काय प्रश्न असतात, ते सगळे प्रश्न मिटवण्यासाठी इतरांच्या आयुष्यामधले सुद्धा आपण माध्यम व्हावं, ही क्षमता स्वतःमध्ये निर्माण करावी. खरं सांगू का, तुम्ही माझं सेशन फक्त ऐकलं नाही आहे, तर तुम्ही हे सेशन प्रत्येकाने स्वतःला मला कुठं कुठं काय काय करता येईल हे आठवत आठवत घडवलं आहे. खरं आहे ना? नक्कीच. बघा, मी तर तुम्हाला या दिव्य ऊर्जेसोबत जोडेल. मी तुम्हाला ऊर्जेचा वापर कसा करावा ना, हे शिकवेल. पण ना, ही जी ऊर्जेची शुद्धता आहे, ही जे ऊर्जेच्या आतमधलं हे पावित्र्य आहे, ही सुंदरता, ही अनुभूती आहे ना, ही तुम्हाला अनुभवावी लागेल. आणि तुम्ही मात्र हा ही शुद्धता, हे सर्व आहे ना, हे ऊर्जेसोबत जुडल्यानंतर अनुभवणार. दिव्य ऊर्जा हा एक मार्ग आहे. या मार्गाने चालायचं आहे,
ऊर्जा ग्रहण करायची आहे, वापरायची आहे. आपल्याला तिथले फक्त त्या मार्गावरचे प्रवासी व्हायचं आहे. आणि बघा कसं आयुष्य खूप सुंदर होते. आयुष्यच खूप सुंदर दिसायला लागतं. आयुष्य म्हणजे ना जेव्हा एक टेन्शन वाटतं ना, तेव्हा आता ते सहज वाटायला लागतं. दिव्य ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आहे ना, आयुष्य सहज, सोपं, सुंदर, आनंदी, इतरांसाठी देणारं, अधिक काय काय सांगूया, काय काय सांगूया, खूप वेगळंच होतं. होतं की नाही? जेव्हा आता तुम्हाला बाकीचे सदस्य अनुभव सांगतील ना, तेव्हा लक्षात येईल तुमच्या. खरंच ना खूप वेगळं-वेगळं. बघा आपल्यापैकी कोणी थकलेलं असतं कधी-कधी. काही लोकं ना स्वतःसाठी काहीच करत नाहीत. मी इतरांसाठीच जगत आलो. पण माहितीये का, रेखीसोबत जोडल्यानंतर आपण स्वतःसाठी पण जगायला शिकतो आणि इतरांसाठी पण करायला लागतो. थकवा असा निघून जातो. मॅम माझी कामं दिवसभर चालतात असं म्हणणारं आमचं महिला मंडळ 10 वाजताची कामं आटोपते आणि दिवसभर मग मस्त मेडिटेशन करतात. आपले सर्व चक्र छान ऍक्टिव्ह होतात. आपली कार्यक्षमता वाढते. अशी ही ऊर्जा खूप सुंदर. आपल्या सर्व चक्रांना बॅलन्स करणारी ऊर्जा. आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणणारी, आपल्या प्रत्येक क्षमतेचा विकास करणारी. असते ना बऱ्याच वेळा, की मला ना माझं वक्तृत्वामध्ये बदल करायचा आहे. खूप सुंदर भाषण द्यायला शिकायचं आहे. हो जाएगा. मला माझ्या घरामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये माझं अस्तित्व निर्माण करायचं. माझ्या शब्दाला मानच नाही. ते होणार. बिझनेसच्या जागेवर, तुमच्या नोकरीच्या जागेवर तुम्हाला स्वतःला घडवण्यासाठी किती-किती सांगू, काय-काय सांगू. जे माझ्या डोक्यात येते ते. म्हणून मी काय म्हटलंय, की स्वतःला आठवा, स्वतःसोबत संवाद करा, की मला काय हवं आहे दिव्य ऊर्जेकडून. मला माझ्या आयुष्यात काय बदल हवा आहे? तुम्ही जो बदल हवा आहे असा विचार करसाल, तो प्रत्येक बदल घडवण्यासाठी ही दिव्य ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी तुम्हाला मदत करणारच. कुठंच चमत्कार नाही. कुठंच चमत्कार नाही, कुठं जादूटोणा नाही. जे काही आहे या दिव्य ऊर्जेचा, तुमच्याच ऊर्जेचा तुम्ही उपयोग कसा करावा, कशी मोठ्या प्रमाणात खेचून घ्यावी ऊर्जा, आतमध्ये जाऊन स्वतःला प्युअर करून त्या सहज ऊर्जेचं कसं बरं दिव्य ऊर्जेत रूपांतरण करायचं आणि आपल्या आयुष्यामध्ये काय, तर त्या ऊर्जेचं कंपन निर्माण करायचं. या विशाल ब्रह्मांडामधून घेतलेली ती ऊर्जा आपल्याला ते स्थिरत्व, ते ऊर्जावान करणं, ती प्राणवायू, तो प्रकाश आपल्या आतमध्ये निर्माण करून देणार. अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा, अशी ही दिव्य ऊर्जा रेकी. त्या मोठ्या प्रमाणात सिग्नल कॅच करणं असं म्हणूया. विचार करणार ते होणार. चांगला विचार, जो विचार तुम्ही भावनेमधून जो विचार केला जातो ना, ती भावना आपल्या पेशींमध्ये निर्माण होत असते आणि आपल्या शरीराच्या पेशी सुद्धा ते तो स्त्राव निर्माण करतात आणि आरोग्यामध्ये सुद्धा हवा तसा बदल घडवून आणणारी. काय काय सांगू, किती किती सांगू. बस एवढं सांगेल की तुमची हिलिंग अगदी मोठ्या प्रमाणात वाढेल. उपचार करण्याची क्षमता स्वतःवर ही मोठ्या प्रमाणात वाढवणारी ऊर्जा, कमी मेहनतमध्ये उत्कृष्ट रिझल्ट देणारी ऊर्जा, स्वतःला पूर्ण प्रोटेक्शन निर्माण करणारी ऊर्जा, तुम्हाला जे हवं आहे, मॅनिफेस्टेशन ज्याला म्हणतो, जे तुम्हाला हवं आहे ते मिळवून देणारी ऊर्जा, स्वतःलाच पुन्हा ओळखायला शिकवणारी ऊर्जा. जो आपण स्वतःला विसरलेलो आहे, की माझ्या आतमध्ये काय आहे, माझ्या वेदांनी, माझ्या गुरूंनी, सद्गुरूंनी, महात्म्यांनी मला जे काही सांगितलं आहे, मी भारतामध्ये जन्माला आलेलो आहे, मला जो संस्कृतीचा वारसा मिळालेला आहे, त्यांनी जे सांगितलं होतं की तुझ्या आतला देव, तुझ्या आतमधली ऊर्जा, मानसातला देव, परमेश्वर तुमच्या आतमध्ये आहे, त्या आतल्या परमेश्वराची ओळख
पुन्हा स्वतः सोबत करून घेणे. खरोखर तो परमेश्वर आपल्या आत हृदयामध्ये बसलेला आहे, त्याच्यासोबत ओळख करून घेणे म्हणजे दिव्य ऊर्जा, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत खऱ्या अर्थाने जोडणे. बस एवढं मी सांगेल. अगदी तुम्ही मंतर मनापासून माझं ऐकून घेतलं. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सगळ्यांना. खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि आता मात्र मी तुम्हाला आपल्या काही सदस्यांना बोलण्याची संधी देणार. काय म्हणायचं आहे त्यांना ऊर्जेबद्दल? कोणाला काही अनुभव शेअर करायचा आहे तर नक्कीच बोला. आणि स्वतःहून माईक सुरू करा आणि बोला पटापट. 10 लोकांना संधी आणि त्यानंतर मग आपण काय करणार? येस, छान असं मेडिटेशन. चलो, हँड राईज करा. माईक सुरू करा ज्याला बोलायचं आहे त्यांनीच, आणि मग माईक बंद करायचा. पहिला माईक सुरू केला बीना यांनी केला, हो ना? मलाही बोलायचं. हा, चला बोला, करा सुरू. बोलूस अनुभव आहे आता अनुभव सुरू झाले. हा चला मॅडम. आत्मा नमस्ते. बोला, नाव तर सांगा तुमचं. मीना सोनार बोलते. बीना सोनार. हा, बोला. हा तर मेडिटेशन, खरेखर मेडिटेशनचा पॉवर आहे. मेडिटेशन म्हणजे खूप 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 फरक पडतो, खूप फरक पडतो. सलाम तुझ्या मेडिटेशनला. खूप दिवसानंतर आल्या तुम्ही सेशनला. हो. काय फरक वाटतो मीनाताई स्वतःमध्ये? नाही, अख्खं बॉडी एकदम रिलॅक्स वाटतं आणि एकदम फ्रेश वाटतं. मॉर्निंग पासून एकदम फ्रेश वाटतं. सकाळी लवकर उठलं जातं. सगळंच एकदम म्हणजे अख्खं रुटीन बदलावून जातं. अख्खं लाईफ बदलावून जातं. धन्यवाद. खूप सुंदर, खूप छान. अधिक कोणाला बोलायचंय? बोला ना अनिता, माईक सुरू करा. हा, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मॅडम मी याची जॉईन केली. प्रमिला जगताप या आहेत ना, श्वेता कदम, त्यांचं पहिलं नावच येतं माझं लक्षात. श्वेता कदम हे आहेत ना, त्यांच्या थ्रू मी रेग्युलर जॉईन झाले. म्हणजे ना पहिले माझा स्वभाव कसा होता, जो बोलेल ना त्याचं मी ऐकायची. जो बोलेल हा बोलेल त्याचं ऐकायचं. जो मला त्रास व्हायचा ना त्याच्यामुळे तो मी दुर्लभ म्हणजे वाटायचं की तेच बरोबर आहे, तेच बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे मी कुठेतरी वाहत चाललेली. तर हे म्हणजे त्यांनी दाखवून पण दिलं, पण त्यांनी रेकीला पण जॉईन केलं. रेकीला जॉईन झाल्यावर जे मी करायला पाहिजे होतं ना, म्हणजे 2023 ला मी एमएससी केलं ना, जर जे आवाज करायला मोठा करता पाहिजे का फक्त होतं, अनिता तुमचा आवाज थोडा मोठा करा. हा, जे करायला पाहिजे होतं ना मॅडम, ते मी करतच नव्हते. म्हणजे मी सगळ्यांच्या इच्छाच पूर्ण करायच्या मागे लागली. आणि ना म्हणजे मला ऍक्च्युअल काय करायचं, मला ग्रो व्हायचंय. मला जे मी जे केलंय प्रोफेशन त्याच्यामध्ये मला पुढे पुढे जायचंय. हा मी स्वतःमध्ये नाही सेट केला. म्हणजे फक्त एज्युकेशन घेतलं आणि पुढे जायचं एवढंच अगोदर होतं. आणि नंतर हे नाही केलं. पण ते आता मी करायला लागले. आता स्टेजवर पण जायला लागले आणि करायला लागले. खरोखर धन्यवाद मॅडम. आणि घरात पण कोणावर चिडचिड नाही. आता मला दुसरे जास्त बोलतात ना, तर मला असं वाटतं किती बोलताय, जरा कमी बोला असं वाटतं. खूप खूप छान छान, वाटतं मला. धन्यवाद खूप मॅडम. सुंदर. खूप छान. अनिताचा मला रोज मेसेज असतो. रोज एक नवी खुशखबर अनिता मला मेसेज करून सांगतात. आणि ना या ब्रह्मांडाची मी यासाठीच धन्यवाद मानते की रोज माझी सकाळ आहे ना तुमच्या अनेकांच्या गुड न्यूजनी होते. दिवसभर गुड न्यूज, गुड न्यूज, गुड न्यूज. बऱ्याच वेळा असं व्हायचं रेकीमध्ये यायच्या अगोदर मी खूप अनुभव घेतलेत. रात्री आपण बरेच जण त्या विषयावर बोललोय ना. गुड न्यूज असली ना लोक माझ्यापासून लपवून ठेवायचे. गुड न्यूज त्यांची लपवून ठेवायचे. मात्र या दिव्य ऊर्जेसोबत मी जुडली, जशी या ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुडली ना, तुम्ही पहिली गुड न्यूज मला देता आणि मग इतरांना सांगता. मला ते खूप म्हणजे ना खरंच आयुष्यामध्ये आपण जे हरवलेलं असतं, आपल्या आयुष्यामध्ये जे नसतं किंवा आपल्या आयुष्यामध्ये जी कमी असते ना, ती भरून काढण्यासाठी ऊर्जा आपल्याला मदत करते. बऱ्याच वेळा असं मनात येतं, अरे
कुठं आहेत ते दिवस? ते दिवस असे होते की मला असं खूप वाईट वाटायचं की समोरच्या व्यक्तीने आपल्याला एवढी त्यांच्या आयुष्यामधली छान जी काही गुड न्यूज आहे ती आपल्यापासून जाणून बुजून लपवून ठेवली. अंतर्मनाला वाईट वाटायचं. पण ना भगवंतांनी ज्या गोष्टीचं वाईट वाटायचं ना, ते एवढं पारडं भरून दिलं आहे की तुम्ही लोक माझ्या आयुष्यात आहात की पहिले तुम्हाला सांगायचं. आज मानसीने सुद्धा पहिले मॅडम तुम्हाला सांगायचं, मग ते जाहीर करायचं. थँक्यू युनिव्हर्स. फक्त युनिव्हर्सला थँक्यू म्हणते मी. काहीच नाही, शब्दच नाही आहेत या सगळ्यांसोबत. आणि रोजचा दिवस माझा असा असतो. एवढं सगळं युनिव्हर्स देऊ शकतं. एवढं तुम्हाला सांगते. रोज तो दिवस मी असाच जगते, की आज ही गुड न्यूज, उद्या ती गुड न्यूज. बेबी बेबी व्हायचंय मॅम, आम्हाला बेबीची गुड न्यूज आली आहे. पहिले टेस्टिंग केल्यानंतर मॅडमला पहिला फोन. किती तो आनंद होत असेल खरं सांगा बरं. खूप आनंद. बस. आयुष्यामध्ये जर माझ्यासारखा आनंद आनंद उपभोगायचा असेल ना, तर या दिव्य ऊर्जेसोबत जोडा. बस एवढं म्हणेल. कोणाला बोलायचंय? करा माईक सुरू पटकन. मॅडम बोलू का? हो. नाही ना, आता स्वाती तुम्ही बोलल्या ना मग. आता दुसऱ्याला संधी देऊया ना बाळा. हा हा हा. दुसऱ्याला संधी, कारण सगळ्यांना संधी हवी असते. बोला पटापट, माईक सुरू करा. हा बोला स्वाती. सगळे ग्रँडमास्टर पटापट शेअरिंग करा. आज थर्ड डिग्रीचे सदस्य नसतील जास्त. स्वाती. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मॅडम, रेकी ही खूप अनुभवी अशी एक ऊर्जा आहे. ती ब्रह्मांडाने दिलेली ऊर्जा आहे. ती आपण सर्वांनी भरभरून घेतली पाहिजे. सर्व आपल्या घरातील लोकांनी या दिव्य ऊर्जेशी जोडलं पाहिजे. मॅडम, मी परवाचाच अनुभव सांगते. मी एंजल थेरपी केली आहे. टॅरो रीडिंग पण करते, पण एंजल थेरपी मध्ये मला परवा खूप छान असा अनुभव आला. मी डावजिंग सोबत माझ्या घरी माझ्या दिरांची अंगठी 2-3 दिवसापूर्वी हरवली होती. खूप खूप शोधली त्याने. 2-3 दिवस खूप शोधत होते मॅडम. नंतर मी म्हटलं थांबा, मी तुमची अंगठी शोधून देतो. नंतर मी ते डावजिंगचा वापर करून त्याला व्यवस्थित असे अफॉर्मेशन देऊन मॅडम मी 2-3 सेकंदामध्ये त्यांच्या अंगठी त्यांना सापडली. मी इथून रोह्यावरून केलं 500 ते 600 किलोमीटर अंतरावरून, तरी माझ्या दिरांची अंगठी मॅडम सापडली तिथे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू मॅडम. तुमचे पण खूप खूप आभार मॅडम. खूप आम्हाला एवढी मोठी दिव्य ऊर्जा शिकवलीत आणि त्याचे अनुभव खूप छान येत आहेत आयुष्यामध्ये. अजून असेच अनुभव आम्हाला येणार. त्याचे अनुभव तुम्हाला पण आम्ही शेअर करणार मॅडम. खूप छान मॅडम. कुठे सापडली मग त्यांची अंगठी? बाहेरच होती, जिथं गवत त्याने हे करत होते, गवताचे गंजी लावत होते, त्या ठिकाणी पडली होती मॅडम. हम्म. आणि तिथे सापडली मग. खूप छान. खूप छान मॅडम. खूप खूप सुंदर वाटलं. खूप त्यांना म्हणजे पण सगळ्यांना अशक्य अनुभव आला. हो हो. अशक्य असते 500 अशा ते ठिकाणची 600 वस्तू किलो सापडणं. हो 500 ते 600 किलोमीटरचं अंतर आहे मॅडम. मी रोह्याला आणि ते गावी कोल्हापूरला. खूप छान मॅडम. खूप धन्यवाद मॅडम थँक्यू तुमचे. म्हणा युनिव्हर्सला. खूप छान. थँक्यू. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू मॅडम. नेक्स्ट. माईक सुरू करा आणि बोला डायरेक्ट. अरे एवढा सायलेंट. झाला, हर्षाचा झाला माईक सुरू. ग्रँडमास्टर आत्मा वाट नमस्ते बघतायत. मॅडम. हा बोलेल की तो बोलेल, तो बोलेल की तो बोलेल. बोला हर्षा. मॅडम, एक अनुभव असा आला शेगाववरून आल्यावर की म्हणजे यांचे जे रिलीव्हर होते ड्युटीवरचे, ते यांना कधीच ड्युटी भरून देत नव्हते. आणि म्हणजे यावेळेस त्यांनी स्वतःहून यांना भरून दिली की तुझ्या सुट्ट्या पडल्यात, आम्ही गावी लग्नाला गेलेलो, तर तुमच्या सुट्ट्या पडल्यात तर आता तुम्ही भरून घ्या म्हणून. हा छान अनुभव आला मॅडम की म्हणजे माझी सासू ऑफ झालेली तेव्हा महिनाभर घरी राहिले तर कोणी ड्युटी भरून दिली नव्हती. आणि यावेळेस त्यांनी म्हणजे जे लोक नाही देत होते त्यांनी स्वतःहून बोलून दिल्या, म्हणजे तेवढे सुट्ट्या त्यांच्या खाड्या नाही पडल्या. असं छान छान. अनुभव होता हा. खूप आत्मा सुंदर. नमस्ते. आठवा नमस्ते. अधिक. नेक्स्ट. मॅडम, मी बोलू का? हो.
बोला. हा माझा नंदबाळ 4 वर्ष आमच्याशी बोलत नव्हता मॅडम. हा 4 वर्ष झाली आमच्याकडे बघत सुद्धा नव्हता तो. हा तो आता आमच्याशी एकदम चांगला बोलायला लागला आणि फ्री आहे. आम्ही आज त्याच्याकडे जाऊन पण आलो. एवढं छान बोलायला लागला का जसे पहिले संबंध होते तसे आता बोलायला लागले. 4 वर्ष आमच्याकडे बघत सुद्धा नव्हता. आमच्या नातेवाईकांकडे लग्न असायचं, काय कार्यक्रम असायचे, तेव्हा एकत्र असायचो आम्ही. पण त्यांनी कधी आमच्याकडे बघितलं सुद्धा नाही. पण तो आता एवढा छान राहिला, आमच्याशी छान वाटलं. आम्ही त्याच्या इथे खाऊन वगैरे आज आलो. खूप छान. म्हणजे रिलेशन छान व्हायला लागलेत. आणि आपण एक हो टेक्निक घेतो त्या टेक्निक मध्ये यांना सांगितलं होतं की करा फोन आहे ना, आणि झालं काम. हो खूप मॅडम. सुंदर. वर्ष नेक्स्ट झाली तो बघत आमच्याकडे. नेक्स्ट. थँक्यू मॅडम. यावेळेस सध्या या सेशन मध्ये वेगवेगळे अनुभव ऐकण्यासाठी म्हणून मी म्हणते, ज्याला जे सांगायचं ते सांगा. चला घाई करूया. पटकन कोणाला बोलायचंय? माईक सुरू. मी नाव कोणाचंच घेणार नाही, एवढी मात्र गॅरंटी माझी. कोणाचा माईक सुरू होतो? टिक टिक 1. टिक टिक 2. करा लवकर ग्रँडमास्टर्स, माईक सुरू. 3, 4, 10 पर्यंत गेला आणि माईक सुरू नाही झाला. झाला. मी बाहेर ऍक्च्युली ना, हा. त्यामुळे स्पिरिच्युअली मध्ये चांगला अनुभव आहे. स्पिरिच्युअलिटी मध्ये ट्रान्स मध्ये जाण्याचा अनुभव येतो ना, ते 10 मिनिटांमध्ये ते खूप खूप छान असतो. की ते वर्णन नाही करता येत शब्दामध्ये. थँक्यू. खूप छान. आज म्हणजे आजचं सेशनच वेगळं घेतलं आहे. त्यामुळे आजचे अनुभव पण वेगळे. आरोग्याचे अनुभव सांगायला लागले तर प्रत्येक जण 20-20 अनुभव सांगणार. म्हणून आज नवा या आठवड्यात काय घेतला आहे अनुभव, हे बोलतायत सगळे सदस्य. चला नेक्स्ट. बोला पटापट. काही लोक खूप मज्जा घेऊन राहिले ना. आज मॅडम कसं काय करतायत? घाई करूया. परत टिक टिक 1 सुरू करू का? बोला. मास्टर बोला. 13 वाले पटापट बोला. आत्मनमस्ते सर्वांना. माझे नाव अलका साहेबराव उघडे आहे. मला आरोग्याविषयी खूप छान अनुभव आले. रेकीमध्ये जुडल्यापासून जे माझे भरपूर प्रमाणामध्ये आजारपण होतं, रेकीमध्ये जुडल्यापासून खूप चांगल्या प्रकारे आजारपणही गेलेलं आहे माझं. आणि खूप माझी 25 वर्षाची रिवर्स जर्नी ही झालेली आहे. आणि माझे नातेसंबंधही खूप सुंदर झालेले आहे. मी जे ब्रह्मांडाकडे, युनिव्हर्सकडे मागत आहे ते मला पूर्णपणे सर्व काही युनिव्हर्स माझी इच्छा पूर्ण करत आहे. आणि मी मनातनं तर मागितल्यानंतर भरपूर आणि ठामपणा माझ्यामध्ये खूप आलाय. मी इतकी रागिष्ट स्वभावाची होती का मी कोणाचं बोलणं हे ऐकून घेण्यासारखी नव्हती. पण रेकीमध्ये आल्यापासून स्थिरता आलेली आहे, शांतपणा आलेला आहे, समजून घेण्याचं खूप क्षमता वाढलेली आहे. आत्मनमस्ते सर्व. खूप सुंदर अनुभव आलेले आहेत मला. खूप सुंदर. नेक्स्ट. गणेश सर, तुम्ही माईक सुरू केला. आता बोला. हा हा. नाही, काही बोलायचं नाही मला. तुम्ही माईक सुरू नाही केला. आता बोला. काय अनुभव नाही आला नाही तुम्हाला नाही रेकीमध्ये? नाही नाही, मी बघत होतो माईक सुरू आहे का बंद आहे त्यासाठी. त्यासाठी नाही, तसं काय बरं. तसं बोलायचं नाही काही. हो, थँक्यू. आत्मनमस्ते तरी बोला. हा गणेश सर, असं कसं बोलायचं नाही? काय वाटते तुम्हाला रेकी शिकून? सांगा ना सगळ्यांना. नाही, आता अनुभव तर चांगला आहे मॅडम. आता म्हणजे चांगल्या सवय लागल्या मला. प्रश्न म्हणजे हा. आता मला ते जे तुम्ही आता ते सांगता, आता मी रेग्युलर आता असतो मॉर्निंग मेडिटेशनला. आता नक्कीच. ते म्हणजे तुम्ही चांगले आणि मला आवडलं, म्हणजे प्रश्नच नाही, म्हणजे चांगली ऊर्जा हा. मिळते त्याने. हा. त्यामुळे आता मी न चुकता मी असतोच. आणि मी तसा लवकर उठतोच मॅडम, त्यामुळे प्रश्नच खरंय. नाही. प्राणायाम येस. त्याच्यामुळे चांगली सवय लागली आणि वाईट विचार येत नाहीत डोक्यात. हा. बरं, म्हणजे चेंज म्हणजे माझ्यात चेंज होत चाललंय असं मला वाटतं. येस. म्हणजे थँक्यू रेखी सर, धन्यवाद. आणि आपलं सुद्धा मॅडम थँक्यू, धन्यवाद. खूप छान. खूप जास्त छान. काय आता नाही. कसं ना, अचानकच माईक सुरू झाला की एकदमच बोलायची हे होते ना, म्हणून मग गणेश हा, सरांना असं नाही वाटलं आता चालेल मी काय काय बोलू. नाही नाही, तसं हा. काही नाही. हा. जे आहे ते आहे. ह्याचा मला खूप आनंद आहे. म्हणजे माझ्या त्या सुधारणा होत चालल्यात आणि रागावरती पण कंट्रोल येत चाललंय. झालं जवळजवळ खूप. फक्त जरा फिल्मच्या बाबतीत ते मिसेसने तुम्हाला सांगितलं ते थोडंसं काय, त्याला काय झालं समजत नाही मध्ये. म्हणजे होईल ते होईल. पौर्णिमा आले मॅडम, अमावस्या पौर्णिमेला त्याला जरा प्रॉब्लेम होतो. त्याच्यावरती काय करता येईल का? येस, सगळ्याच काही गोष्टी करता आहेत आता ग्रँड मास्टर मध्ये, बिंदो हा ग्रँड. ओके. ते हा. मिसेसला मी खूप सांगेन छान. मिसेसला
ओके, नक्कीच थँक्यू. सर. हा आभार. हा 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 नक्कीच नक्कीच. नेक्स्ट. आता स्क्रीनवर तेवढेच लोक आहेत ज्यांचे व्हिडिओ सुरू आहेत. सविता ताई, तुमचा माईक सुरू आहे, बोला. गावडे ताई. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. परवा ना आईला माझ्या ना 2 वाजल्यापासून रात्री अशी लघवी सारखी थोडी थोडी व्हायला लागली आणि ओटीपोट दुखायला लागलं आणि मग ती अशी रात्रभर खूप त्रास होत होता. मग वहिनींकडे गेली, वहिनींना गोळी मागितली, गोळी खाल्ली. मला काही आवाजच नाही आला तिचा, ओरडली म्हणजे हाका मारत होती. मग 4:30 वाजता हाका मारलेली ऐकू आली. मग मी गेले आणि मग बघितलं, म्हणलं काय होतंय तुला? मग आपली शाल घेऊन गेली आणि मग तिचं सोलर क्लीन केलं, स्वादिष्टान क्लीन केलं आणि मूलाधार क्लीन केलं आणि एनर्जी दिली आणि पुन्हा मग आपल्या मेडिटेशनला आले 5 वाजता आणि मग परत ग्रुप मधून पण तिला एनर्जी दिली सगळी आणि खाली जाऊन बघितलं तर तिची झोप लागली आणि परत काहीच त्रास नाही झाला तिचा. म्हणजे पूर्ण आम्हाला तर वाटलं आता कुठल्या दवाखान्यात न्यायचं तिला, म्हणजे इतका त्रास होत होता. म्हणजे ती दिवसभर घाबरली पण पुन्हा तसं होईल का काय परत. आणि रात्री पण झोपायला म्हणायला लागली, मला भीती वाटतेय सकाळी परत तसं होतंय का काय म्हणून. आणि मग परत रात्री पण मग झोपताना तिला तसंच केलं, सोलर ते क्लीन केलं आणि एनर्जी दिली आणि मग आल्यावरती झोपायला. तर मग नाही काही त्रास झाला, पूर्ण थांबला म्हणजे. खूप सुंदर. थँक्यू. खूप छान. थँक्यू मॅम. आणि सविता आत्मा ताईंनी नमस्ते स्वतः मॅम. माईक सुरू करणं आणि बोलणं आणि सविता ताईंनी स्टेजवर येणं म्हणजे ना सगळ्यांसाठी एक खूप छान. नेक्स्ट. खूप आनंद झाला मला, आत्मा म्हणजे नमस्ते मला मॅडम. असं वाटलं की खरंच आपल्यात म्हणजे आहे पॉवर आणि तुमची शाल बरोबर असल्यामुळे असं मला वाटतं की तुम्ही बरोबरच आहात माझ्या आणि फरक पडला. मला खूप आनंद झाला त्या दिवशी. आईला पण खूप म्हणजे हे वाटलं किती शिकल्यामुळं तुला किती हे पॉवर आली वगैरे. खरंच आहे. खूप थँक्यू. छान. थँक्यू. खूप छान. नेक्स्ट. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी अलका वज्रे नाशिकवरनं बोलतेय. मॅडम, छोटे छोटे अनुभव तर खूप सारे, म्हणजे रोज दिवसातनं अनगिनत अनुभव असतात. तर मोठा अनुभव तर हाच आहे का माझ्या घरातले आता 4था मेंबर पण जॉईन झालाय आणि त्यांचं एज तुम्हाला माहितीच आहे. आणि खूपच आहे मॅडम, म्हणजे शब्दात नाही वर्णन करता येणार असे की माझं रुटीन असं असायचं की मी पहिले शनिवार रविवारची वाट बघायची का कधी येईल शनिवार रविवार, आणि त्या दिवशी माझं शनिवार रविवार हमखास खराबच जायचा. माझी काही ना काही चिडचिड व्हायचीच मुलांवरती आणि म्हणजे ते डोकेदुखी वगैरे सगळं काही असायचं. आता मी एकदम रिलॅक्स असते. आता मला फरक नाही पडत कोणता वार आहे. नाही तर पहिले मला सोमवार आला का टेन्शनच यायचं की सोमवार आला. मला सोमवार मंगळवार मी खूप हेट करायची. आता मला काही फरक नाही पडत कोणता वार आहे काय, म्हणजे मी कुठेही गेली तरी मी शांत बसू शकते. पहिले खूप बेचैनी असायची, इथे जाऊ का तिथे जाऊ असं. तर हा माझ्यासाठी हा खूप मोठा अनुभव आहे. तर म्हणजे म्हणतो ना की कुठेही बसा मेडिटेशन मध्ये असल्यासारखं वाटतं आणि पूर्ण शांतता वाटते म्हणजे असं. आणि बाकीचे मोठे मोठे अनुभव तर तुम्हाला सगळे माहितीच आहे माझे. म्हणजे माझ्या मुलांमध्ये फरक पडलाय, अभ्यासात फरक पडलाय, घरामध्ये कुठेतरी ना शांतता वाटायला लागली मला. पूर्वी आमच्या घरामध्ये सगळ्यांना एक हुरहुर हुरहुर असायची, म्हणजे आमच्याकडे नाशिकमध्ये त्याला हुरहुर म्हणतात. बेचैनी, धडधड, काहीतरी टेन्शन, म्हणजे ना काही टेन्शन नसेल तर हे टेन्शन असायचं का आज काही टेन्शन नाही, म्हणजे अशा वातावरणात आम्ही लहानचे मोठे झालेलो. आता म्हणजे एकदम टेन्शन नसलं की असं शांतता वाटायचं आहे. की आता टेन्शन नाहीये, याचंही टेन्शन यायचं. हा, म्हणजे मॅडम तुम्ही विचार करा की आमची मुलं शाळेतनं घरी येताना ते म्हणायचे की घरी व्हॅन मध्ये बसल्यावर असं वाटायचं की आज घरी काय असेल. तर तुम्ही विचार करा आम्ही किती टेन्शन मध्ये राहायचो. तर मुलं किती टेन्शन, त्यांचे वय तुम्ही बघितलेत का? 18 वर्षापासून 11 वर्षापर्यंतचे ते 4 जण आहेत. तर आता ते एकदम हसत असतात. म्हणजे मी बघते का असं आयुष्य जगलं पाहिजे. नाही तर पहिले मॅडम त्यांना आपण मटेरियल गोष्टी पुरवतो, खाणं पिणं पुरवतो, पण खरं सुख आपण मुलांना देत नाही. हे मला आता जाणवलं की खरं सुख हे असतं की ते फ्री असतात, ते लाईफ एन्जॉय करतात. हे खरं सुख आत्ता समजलं. खरंच आहे. खूप धन्यवाद म्हणा ब्रह्मांडाला, खूप धन्यवाद म्हणा. थँक्यू मॅम, थँक्यू. खूप छान. युनिव्हर्सने तुम्हाला निवडलं. थँक्यू.
नेक्स्ट. आमच्या घरातले 4 जणांनी निवडले मॅडम. अजून 4 जण आहेत. ते आले पाहिजेत. होणार होणार होणार. सगळेजण ना तुम्ही काय करत चला, सगळेजण सोबत मेडिटेशन करत जा. हं? चालेल. हो. आणि वेळेचं नसेल जमत तर माझं कुटुंब ध्यानी कुटुंब आहे, हा विचार क्रिएट करा, होतात सगळ्या गोष्टी. वेळेचे जमेल मला. हो. हा. नेक्स्ट. खूप छान. कोणाचा माईक सुरू होतो? ज्यांचा होईल त्यांचा. मानसीचा झाला. हा बोला. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते सर्वांना. आज सर्वांना आवाजही आत्मा कडक आला. नमस्ते. येतोय व्यवस्थित? हो, आता जरा व्यवस्थित आहे. खूप खूप गुड न्यूज मिळत आहेत ना, त्यामुळे आवाज चांगला आला. रेकीमध्ये आल्यापासून खरंच खूप सर्वांगीण विकास म्हणतो ना आपण, तसा रेकीमध्ये आल्यापासून झालेला आहे. 1 फेब्रुवारी 2025 पासून मी रेकीत आले. तसं थोडंसं शॉर्ट टेम्परच होते मी आणि पटकन कोणाला तरी बोलायचं पटकन, कारण समोरच्याने काही बोललेलं ऐकून घ्यायची मनस्थिती नसायची. तर हळूहळू मॅमनी बरेच काही सगळं सांगत गेल्या आणि शिकत गेलो. बरेचसे अनुभव तर खूप आहेत, सगळे माझे आहेत व्हिडिओमध्ये अनुभव. पण आत्ताचा एक अनुभव रिसेंटली सांगायचा आहे मला, जो झालेला आहे, की माझी वहिनी आत्ता नाशिकला अचानक आजारी पडली. आजारी म्हणण्यापेक्षा ती पण हॉस्पिटलमध्येच आहे जॉबला. पण तिला अचानक पोट एकदम मोठं झालं आणि तिच्या हॉस्पिटलच्या नर्सनी तिला म्हटलं, की तुझं एवढं मोठं पोट का दिसतं आहे? काय प्रॉब्लेम आहे? तर ती म्हणते काय नाही, माझं ठेवणच तशी आहे, सिझरिंग झालेलं असल्यामुळे आहे. 2 मुलं झाली तर तसंच आहे. तर नाही म्हणे आपण सोनोग्राफी करूयात. सोनोग्राफी केली, कशी तरी तिने जबरदस्ती करायला लावली म्हणून तिने केली. सोनोग्राफी केल्यानंतर जवळजवळ 2.5 ते 3 किलोचा ट्युमर पोटात निघाला. म्हणजे आपली गर्भपिशवी किती छोटी असते आणि हा 20 सेंटीमीटरचा ट्युमर, इतका मोठा ट्युमर, 4 पट ट्युमर मोठा होता. रात्री 12 वाजता आम्हाला कळालं. ती पण संध्याकाळी जाऊन आली. घरी येता येता सगळं चेकअप वगैरे केलं आणि मला रात्री जवळजवळ 10:30-11ला फोन केला, की असं असं झालेलं आहे, डॉक्टर असं म्हणतायत. दुसऱ्या दिवशी ताबडतोब पेट स्कॅन करायला घेतली. पेट स्कॅन म्हणल्यावर तर आम्ही घाबरलोच, कारण ती कॅन्सरची टेस्ट असते. मी रात्री 12 वाजता मॅडमला फोन केला, मॅडम असं असं झालंय. मॅडमनी ताबडतोब ओळखलं. त्यांनी सगळं ऑरा स्कॅनिंग वगैरे सगळं केलं आणि तिचे ठोके तर ती खूप घाबरलेली आहे. मॅडम मला म्हणाल्या, जे डॉक्टरांना निदान झालं नाही ते मला सांगायचंय, की रेकी काय करू शकते. तर डॉक्टरांनी तर आम्हाला घाबरवून दिलेलंच होतं बऱ्यापैकी, की 75% कॅन्सर आहे, पसरलेलं आहे सगळं ट्युमर वगैरे. तर मॅडम म्हणाल्या ती घाबरलेली आहे, पण तुम्ही ताबडतोब तिचं सोलार आणि हार्ट चक्र क्लीन करा. रात्रभर मी आपलं तिचं क्लिनिंग करत होते, चक्रांचं क्लिनिंग करत होते. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट, सगळे घाबरलो होतो आम्ही, पण पेट स्कॅनचा रिपोर्ट व्यवस्थित आला. काही पसरलेलं नव्हतं कुठेही, पण ऑपरेशन ताबडतोब घ्यावं लागेल, कारण खूप मोठ्या प्रमाणात होतं ते. आणि एवढं असून तिला काही होत नव्हतं, कारण ती पण गजानन महाराजांची भक्त आहे, भरपूर करते, अध्यात्मात आहे. त्यामुळे तिला काही जाणवलं नाही. पण ताबडतोब ऑपरेशनला मी पण लगेच गेले नाशिकला आणि ऑपरेशनला घेतलं. ऑपरेशन जवळजवळ 6 तास चाललं होतं. 3 सर्जन होते तिथे. तिन्ही सर्जन म्हणून केलं. खूप मोठी सर्जरी झाली. त्याच्यानंतर त्यांनी बायोप्सीला पाठवतात, ते तर बाय प्रोटोकॉल आहे. बायोप्सीला पाठवल्यानंतर सुद्धा डॉक्टरांचं म्हणणं होतंच, की आहे थोड्या प्रमाणात कॅन्सरचं, पण खूप नाही होणार. 1-2 सेटिंग घेतल्या केमोच्या तर होऊन जाईल. तरी पण आम्हाला खूप भीती वाटली, की नको निघायला, कारण अजून दोन्ही मुलांची लग्न व्हायची आहेत. वय लहान आहे, 40शीत आहे. तर आत्तापासून असं झालं तर सगळा प्रॉब्लेम. डॉक्टरांनी सगळं युट्रस वगैरे रिमूव्ह केलेलं होतं, काहीच ठेवलं नाही. फेलोपिन ट्यूब्स वगैरे सगळं काढून टाकलेलं होतं. तरी पण भीती वाटत होती. आता त्याच्यानंतर मग मी मॅडमला परत फोन केला. आम्ही ग्रुप एनर्जी, मॅडम 2-3 दिवस ग्रुप एनर्जी देत होत्या सकाळी पहाटेच्या ह्याच्यात. रेकीचा इतका फरक पडतो, की ते रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आलेले आहेत. अजिबात काहीच नाही रिपोर्टमध्ये. जेव्हा बायोप्सीचे रिपोर्ट आले, ऑपरेशन छान झालं आणि ती इतकी व्यवस्थित आहे आता. म्हणजे तिने मला सांगितलं, की तू महाराजांच्या मंदिरात जातेच आहेस आता शेगावला, तर माझ्यातर्फे महाराजांच्या समोर प्रसाद ठेव. आणि इतकी खुश झाली ती आणि आमचं इतकं सुंदर दर्शन महाराजांचं झालं.
सगळंच खूप छान. शेगावचा प्रोग्राम इतका सुंदर झाला. आता तर ते काही नाहीये विषय, पण रेकीत आल्यानंतर सर्वांगीण विकास होतो आपला. खूप छान शांत होतो आपण. युरिनचा सगळ्या गोष्टी त्यांचा विचार युरिनचा करतो. अनुभव. हा, आणि युरिन सगळ्यात महत्वाचा. हो, युरिनचा मॅडमनी मला सांगितलेलं होतं रात्री की त्यांची युरिन थांबलेली आहे. तर आम्ही पण तिला मी विचारलं तर ती म्हणते नाही, असं काही नाही. डॉक्टरांनाही विचारलं तरी डॉक्टर म्हणतात नाही. आणि जेव्हा ऑपरेशनच्या वेळेस नेलं तेव्हा डॉक्टरांना कळालं ते की तिची युरिन थांबलेली होती. आणि हे मॅडमनी मला आधीच सांगितलेलं होतं. म्हणजे रेकी किती काम करते. प्रत्येक ठिकाणी इतकं जजमेंट परफेक्ट येतं रेकीचं. मात्र याच्याकरता आपली आध्यात्मिक प्रगती, मेडिटेशन खूप छान प्रकारे करावे लागतात. जेवढे मेडिटेशन करू तेवढा आम्ही युनिव्हर्सला जास्तीत जास्त कनेक्ट होतो, हायर सेल्फला कनेक्ट होतो. त्याच्याकरता हार्ट चक्र ओपन ठेवलं पाहिजे, माफ करायला शिकलं पाहिजे. हा खूप मोठा टॉपिक मी शिकलेली आहे. ग्रँडमास्टर म्हणजे तर खरंच खूप मोठं आहे. खूप काही शिकायला मिळतं मॅडम कडनं. प्रत्येक घरात एक तरी रेकी हिलर असावा. जसं की परदेशामध्ये आता तुम्ही युट्यूबवर किंवा गुगलवर चेक करू शकता. परदेशामध्ये प्रत्येक मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये रेकी हिलर असतात. ते हिलिंग देतात आणि मग डॉक्टर ऑपरेशनला नेतात. म्हणजे डॉक्टर सुद्धा आधी हिलिंग द्यायला लावतात. एवढे डॉक्टर असून सुद्धा इतकं हिलिंगचं महत्व आहे. आणि आता जास्त वाढतं आहे रेकी हिलिंगचं, कारण तरुण पिढी डिप्रेशन मध्ये चाललेली आहे. तरुण मुलं मुली जे काही आहे वाईट व्यसनाधीन होत आहेत त्यांच्याकरता तर हा मार्ग एकदम प्युअर सोल होण्याचा मार्ग आहे आणि अध्यात्माकडे वळवण्याचा मार्ग आहे. प्रत्येक घरोघरी एक तरी रेकी हिलर असावाच, रेकी ग्रँडमास्टर असायलाच पाहिजे. कारण ते घर सुख समृद्ध भरभराट यश सगळं काही 360 डिग्री चेंजेस अनुभवतीये मी स्वतः. होतो आहे, बरेच अनुभव आहेत. सांगायला गेलं तर माझंच चालू राहील. कारण माझ्या मुलाचे पण इतके सुंदर अनुभव आहेत. त्याला आता टाटा मॅरेथॉनची नव्या म्हणजे मुंबईतली पूर्ण सगळ्यात मोठी इंटर्नशिप मिळालेली आहे. माझे स्वतःचे आजचे अनुभव खूप मगाशीच मी मॅमला शेअर केलेले आहेत. जे आपल्याला पाहिजे, जे आपण युनिव्हर्सकडे मागतो तेच मिळतं. हे आजचा खूप सुंदर अनुभव मला आलेला आहे की मला जिथे जॉब पाहिजे होता, मला ज्या प्रोफेशन मध्ये पाहिजे होतं तेच माझं प्रोफाईल मला मिळालेलं आहे. आणि खूप जवळच्या जवळ म्हणजे जे पाहिजे ते ग्रँडमास्टर बोलणार ते होणार, याचा अनुभव मी पावलोपावली घेते आहे. जे हवं ते मिळते रेकीकडे मागितल्यावर. पण मात्र याच्यासाठी आम्हालाही प्रयत्न करावे लागतात. असं नाहीये की काहीच नाही केलं आणि लगेच सगळं मिळतं, तर त्याच्यासाठी साधना करावी लागते. खूप काही आहे. सगळं ब्रह्मांड द्यायला बसलेलं आहे. आम्ही हार्ट चक्र ओपन ठेवायचं, जेवढी मदत करता येईल तेवढी दुसऱ्यांना करायची. हिलिंग मध्येही खूप सुंदर हिलिंग आपण देऊ शकतो लोकांना. याच्यात चांगलं काही लोकांची सेवा म्हणून आपण करू शकतो. बरेच अडकलेली लोक असतात, खूप प्रॉब्लेम मध्ये असतात. त्यांना जेव्हा आम्ही सोडवतो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आम्हाला आयुष्यात खूप काही पुढे घेऊन जातो. तर असं आहे. खरंच रेकीचं खूप सुंदर आहे. अध्यात्म मार्ग आहे. अध्यात्म आणि विज्ञान असं नाहीये की हे काही जादू टोणा वगैरे अंधश्रद्धा असं नाहीये. याचा पावलोपावली भारतापेक्षाही बाहेरच्या देशांमध्ये प्रगत झालेलं शास्त्र आहे. खरं तर आपल्याकडून गेलेलं आहे, पण तिकडे जास्त लोक उपयोग करतायत. तर आपणही जास्तीत जास्त उपयोग करून जेवढे घरं रेकीमय होतील याचा विचार जास्तीत जास्त करूयात. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. नक्कीच नमस्ते. नक्कीच हे ब्रह्मांड आपल्याला आपल्या मानस क्षमता जागृत करण्यासाठी, आपल्याला आत्मशक्ती आणि दैवीय मार्गदर्शन मिळवण्यासाठी मदत करते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही दिव्य ऊर्जा आपल्याला आपल्या क्षमतांचा विकास घडवून आणण्यासाठी, आणि आता मग यांनी म्हटलं त्याप्रमाणे अनेक वेळा असं होतं की आजार अगोदर आभा मंडळावर, अनेक वेळा नाही असंच होतं की येणारा कुठलाही आजार अगोदर आभा मंडळावर येतो आणि त्यानंतर तो शरीरावर अटॅक करतो. जर काय त्या आजारावर तो आभापर्यंत आहे तेव्हाच जर का ट्रीटमेंट झाली किंवा तेव्हा जर का ऑरा क्लीन केला गेला किंवा त्यावर उपचार केला गेला, प्रतिबंध केला गेला, तर तो शरीरापर्यंत येत नाही. आणि म्हणून रेकीमध्ये आल्यानंतर अनेक आजार होत नाहीत किंवा आपली इम्युनिटी पॉवर ज्याला म्हणतो, रोग प्रतिकारक क्षमता ही वाढवण्यासाठी ही दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा मदत करते. किती किती बोलावं, किती किती सांगावं.
20 तासाचं सलग जरी सेशन झालं ना तरीही सलग बोलता येईल एवढी ही दिव्य ऊर्जा आणि थकणारच नाही. कारण ऊर्जेबद्दल बोलत असताना आतून पुन्हा पुन्हा ऊर्जा येत राहते अशी ही ऊर्जा. अधिक कोणाला शेअरिंग करायचंय? लास्ट शेअरिंग कोणाला करायचं आहे? पटकन बोला. शेवटचा नंबर. शेवटचा नंबर. माईक सुरू करा. नाही होत? होते. देऊया संधी. कोणाला हवी आहे? मग नंतर भांडण करता आम्हाला संधी मिळाली नाही. ग्रँड मास्टर्स काय बदल वाटतोय स्वतःमध्ये रेकीमध्ये आल्यानंतर? कोण ग्रँड मास्टर हजर आहे? व्हिडिओ सुरू करा. सुनीताताई लंबरते आहात का तुम्ही हजर? या इकडे कॅमेरा समोर. शेवटचे ग्रँड मास्टर कोण येतात? कॅमेरा समोर नाही आहेत. कोण आहे? कोण आहे? रेकी थर्डचे पण सदस्य चालतील. कोणतेही चालतील. कोणतेही चालतील. चला कीर्ती आल्यात. कीर्ती. आत्मनमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. कीर्ती मग येऊन गेल्या. वाट बघून 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 परत गेल्या. बोला. नाही होती मॅडम मी. म्हंटल मी आत्ता शेगावला आली ना तर आमच्या घरात असं आहे की मी कुठे बाहेर जाऊच नाही. म्हणजे असं असतं एक तासभर पण जरी बाहेर गेली ना ते सगळ्यांना राग येतो. पण आता मी शेगावला आली ना तर माझ्या मिस्टरांनी पण मला अगदी 8 दिवस अगोदरच पैसे पण देऊन दिले. मुलींनी तयारी करून दिली. सासू सासऱ्यांनी आनंदाने पाठवलं आणि येताना पण मी म्हंटल आज खूप रात्र होऊन गेली आता जायचं कसं म्हंटल आपण आता बीतच मी फोन केला घरी की आता खूप रात्र झालेली तर मी कशी येऊ तर म्हणे काही काळजी करू नको राहा तू उद्या आहे आणि एकदम आनंदाने जाऊन आणि आनंदाने घरी आली मी एकदम. कोणीच काही बोललं नाही. त्यांच्यातच सगळ्यांमध्ये बदल होऊन गेला. नणंदबाई आल्या स्टँडवर माझं स्वागत करायला बुके घेऊन आल्या. आणि छान मग सगळे म्हणे काही गर्दी करू नको व्यवस्थित आहे खूप छान कार्यक्रम झाला म्हणजे खूपच बदल झाला. सगळ्यांनी खूप सहकार्य केलं मला तिथपर्यंत यायला आणि 3 दिवस मी पूर्ण शेगावमध्ये राहिली. नाहीतर मी अशी एक दिवस 1 तास पण नाही राहू शकत बाहेर. इतका बदल झाला सगळ्यांना. खूप छान. खूप छान. मला आश्चर्य वाटलं की मी 3 दिवस कशी बाहेर राहिली. मी तर म्हणते कीर्तीनी हे स्वातंत्र्य किंवा मग असा अनुभव कधी लग्न झालं असेल तेव्हापासून 20-25 वर्षानंतर 25 पहिल्यांदा वर्षानंतर अनुभवलास. पहिला अनुभव आला हा. किती? 25 वर्षानं 25 वर्ष. आपल्याला पहिल्यांदा. स्वातंत्र्यच नको असतं पण ना कुठंतरी खरंच स्वतःसाठी एक वेळ हवा असतो. एक स्वतःसाठी स्पेस हवी असते. हो ना कीर्ती? मला स्वतःलाच हो असं वाटत होतं की अरे बापरे आपण 3 दिवस घराशिवाय राहिलो आणि काहीच नाही कोणाचे फोन नाही सगळे छान आहे ना व्यवस्थित आहे ना बरं बरं करतो तुझं एन्जॉय एकदम. मुलींनी पण आधीच तयारी केली नाही तर सगळ्यांना राग येतो. माझ्या मिस्टरांनी 8-10 दिवस अगोदरच पैसे देऊन ठेवले की नंतर खर्च होतील राहू दे तुला जायचंय तर. इतकं आश्चर्य वाटलं मला या गोष्टीचं. येस युनिव्हर्स खूपच मदत छान करते. वाटलं. युनिव्हर्स मदत करते. छान वाटलं. अनेक सदस्य जे येऊ शकत नव्हते ते पण आलेत आणि ऊर्जा आहे. ऊर्जा मदत करते सगळ्यांना. खरंच खूप छान. खूप छान आणि अनेक जण असे होते की जे घरामधूनच कधी एकटे निघाले नाहीत. त्यापैकीच कीर्ती. एकट्या पोहोचल्या, एकटा प्रवास केला. त्यासाठी सुद्धा स्वतःला आणि शाबासकी द्यायची. शेगावची धुळ्याहून गाडी असते मॅम सकाळी 6ला तर ती पण कॅन्सल होऊन गेली होती. बापरे म्हटलं मग मी जळगावला गेली. जळगावून मग मी खामगावला गेली आणि खामगावून मग शेगावला पोहोचली. पण एवढा पोहोचली. विक्रम एवढा विक्रम एकट्या? हो. खूप सुंदर. बहुत बढ़िया. छान. 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 अधिक कोणाला बोलायचं आहे का? संधी हवी आहे का? तर माईक सुरू करा. शेवटची संधी. कोणाला हवी आहे का? तर बोला.
माहितीये आमचे माने दादा आले, बोलायसाठीच आले. आणि बोलू द्यावंच लागणार. बोला दादा. मला माहिती सगळेजण शेवटी येतात. आपल्या सेशनचं ते वैशिष्ट्य आहे. जेव्हा बंद व्हायवर येतं, तेव्हा सगळेजण येतात. बोला माने दादा, माईक सुरू करा पटकन. आत्मा नमस्ते ताई. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते सर्वांना. एवढे छान अनुभव ऐकल्यानंतर रेकीमध्ये आल्यानंतर अनुभव येणार नाही अशी क्रियाच होत नाही. कारण Yes. रेकीमध्ये आल्यानंतर माणसाच्या शरीरात अंतर्बाह्य बदल होतो. माणसाच्या शरीरात अंतर्बाह्य बदल होतो. तुम्ही सांगितलं त्यामुळे 7 चक्र बॅलन्स होतात आणि ज्यावेळी माणसाची 7 चक्र बॅलन्स होतात त्यावेळी ब्रह्मांडाशी आपला एकजीव संबंध होतो. कुठलीही गोष्ट, आता माझंच उदाहरण द्यायचं म्हणलं तर तुम्हाला सांगितलं ते माझ्या बहिणीला मागच्या वर्षीपासून कॅन्सर आहे. हं. तिचं वय वर्ष 73 आहे. हं. मी आध्यात्मिक आहे. हं. आध्यात्मिक नाही असं बघणं. पण आता कंडिशन अशी झाली होती की तिला डॉक्टरनी 6 महिन्यापूर्वी सांगितलेले, 6 ते 7 महिन्यापूर्वी, की हिचा कॅन्सर 4थ्या स्टेपला आहे. हं. मी एकदा डॉक्टरला विचारायला गेलो होतो, 4थ्या स्टेपला म्हणजे किती दिवस राहील. हं. डॉक्टर मला काही सांगता येत नाही. हं. मग नंतर ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी सांगितलं त्या छातीला गाठ आहे तर ऑपरेशन करून काढायला लागत. मी म्हणलं डॉक्टर साहेब वय वर्ष 73 आहे, ती भोळी आहे, तिला काही समजत पण नाही. हं. आणि अशा ऑपरेशन मध्ये आता या शेवटच्या स्टेजला म्हणल्यानंतर कशाला ऑपरेशन करायचं, ते चिडले माझ्यावर. म्हटलं ठीक आहे. मग मला त्यांनी 15-20 हजाराची टेस्ट करायला लावले. सगळे टेस्ट करून आले आणि परत त्यांनी मला ऑपरेशनसाठी बोलवलंच नाही. हं. आणि आता विदाऊट ऑपरेशन ती आहे ओके एकदम. आम्ही म्हणजे तुम्हाला असं पहिले सांगितलं होतं की ऑपरेशन करायचं नाहीये आपल्याला. नाही इतकी छान आहे ना ती. आता असं आम्ही परवा 16 सोमवारचे अभिषेक केले तर तो ब्राह्मण म्हणला अक्का तुम्ही किती छान दिसताय म्हणून. म्हणजे ही रिएक्शन बाहेरच्या थर्ड पर्सन कडून आहे. हं. म्हणजे आता ह्याच्यापेक्षा आमूलाग्र बदल काय पाहिजे तुम्हाला कुठल्याही Yes. माणसाच्या आयुष्यात बदल हं. पाहिजे की आपण जे करतो ते ब्रह्मांड आपल्या सोबत चालत असते, आपल्याला कळत नाही. बरोबर. म्हणजे एक छोटासा 2 मिनिटं घेतो मी तुमची, की एक मनुष्य समुद्रकिनारी बसलेला असतो. त्याचा या रेकीची संबंध आहे म्हणून सांगतो. तो मनुष्य समुद्रकिनारी बसलेला असतो आणि त्या शेजारी देव येऊन उभा राहतो. मग तो काय म्हणतो देवाला, देवा ही पाऊलवाट कुणाची? तर तो म्हणतो की ही पाऊलवाट तुझीच आहे. एवढे दिवस एवढे वर्ष तू चाललेला अंतर आहे, त्या अंतराची पाऊलवाट आहे. मग तो देवाला विचारतो, काही ठिकाणी दोघांची पावलं आहे, काही ठिकाणी एकट्याच पावलं आहे, असं कसं? तो म्हणतो बाळा, ज्या ठिकाणी दोघांची पावलं आहेत तिथं मी तुझ्यासोबत चालवतो. मग मनुष्य स्वभाव तो देवावर उचकतो, म्हणजे संकटात तुम्हाला सोडून दिलं. तर तो काय म्हणतो देव की संकटाच्या वेळी बाळा मी तुला सोडलं नाहीये. संकटाच्या वेळी मी तुला उचलून हातावर घेतलं होतं आणि ती जी पावलं आहेत ती माझी आहेत, तुझी नाहीयेत. एवढं तादाम्य जर तुम्ही त्या ऊर्जेशी एकरूप झाला, या ऊर्जेला सांगायची काही गरज नाहीये. तुम्ही फक्त ऊर्जा ग्रहण करा, तिला सर्व समजतं. तिच्यामुळे सृष्टी निर्माण झाली. आपलं दुःख काय सोडणार नाही. फक्त एकच अट आहे ऊर्जेची की कल्याणाकरता ती वापरली जाईल. तुम्ही जर इतरांचं कल्याण करत असेल तरच तुम्हाला ही ऊर्जा मदत करेल, अदरवाईज कधीच नाही होणार. मग आपण म्हणतो ना आपल्याकडे अध्यात्मामध्ये पण तेच आहे ना, देवासारखं राहा, देवासारखं गोड बोल. सेम, फक्त हितलं जे रेकीचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे इमिजिएट आहे. म्हणजे तुम्हाला आज सर्दी झाली किंवा कुठलाही असाध्य आजार झाला तर मला तर शक्यच नव्हतं ते. कॅन्सर मला वाटला ते जाणारच आहे. बरोबर. पण आज मी कॉन्फिडंटली म्हणतो की तिला आजारच नाही. ओके, 2 टाइम खाती, काही प्रॉब्लेम नाही, एकदम निवांत आहे मी. मग ब्रह्मांडानं अजून काय करायला पाहिजे सांगा? मी फक्त एवढीच विनंती केली ब्रह्मांडाला, तिला कॅन्सर आहे ओके, आलेला प्रत्येक मनुष्य जाणार आहे. तिची योग्य वेळ येईल त्यावेळी तू तिला घेऊन जा, मी स्वागत करेन. आणि अजून रेकीचा कॉन्फिडन्स काय सांगावा, जो मी अनुभवतोय, जो उपभोगतोय तेच सांगणार ना. कारण रेकीमध्ये तुम्ही ऍक्सेप्टन्स तुमचा पाहिजे. मंजू मॅडमवर विश्वास ठेवला पाहिजे, पण त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं स्वतःवर पाहिजे की आय वॉन्ट टू चेंज इन माय लाईफ. तुम्ही जे सांगितलेलं आहे तो बदल माझ्या आयुष्यात घडणारच आहे, हा विश्वास तुमच्या मनात असेल. म्हणून म्हणतो ना आपण एखाद्या डॉक्टर घेतो, विश्वास असलेल्या डॉक्टरकडे गेले की फरक लगेच पडतो.
इथं तर मंजू ताईकडे आमच्या डॉक्टरच आहेत स्वतः, आणि ते डॉक्टरही रेकीचा आधार घेऊन पेशंटला बरे करतात. अजून रेकीने काय करावं? हे एवढा सुंदर अनुभव आहे आणि फार आदर आहे मला ब्रह्मांडाबद्दल, आणि जे ब्रह्मांडाची ऊर्जा जिनं आम्हाला शिकवली, आमच्या अंतःकरणात भरली, तिच्याविषयी खूप आदर आहे. कायमस्वरूपी आहे, कौतुक नाही, फॅक्ट आहे. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप छान. आणि आता आज तुमच्या ताईबद्दल ऐकून खूप खूप आनंद झाला. आपला पहिलाच एक जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचं टेस्टिंग वगैरे सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही हॉस्पिटल फिरत होते, तेव्हाही माझा ऑपरेशनला विरोध होता आणि युनिव्हर्सनी ते ऐकलं. त्यासाठी मी ब्रह्मांडाचे धन्यवाद मानते. आणि मला सांगा ना ताई, एक गोष्ट मला एवढं हे वाटतं की माहित नाही मला काय झालं, हे करायचं होतं ध्यान, विस्तृतपणे करायचं होतं, पण तिथला तो आपला ब्रह्मांड अक्षरशः म्हणजे काय ते वातावरण आहे, शब्द खुजले हो माझे, थिजले, मला बोलता नाही आलं. दादा तुम्ही काय बोलले ना, आम्हाला ऐकायला नाही आलं. मध्ये रेंज गेली होती तुमची. पुन्हा सांगा काहीतरी तुम्ही बोलले. हो ना? सगळ्यांनाच नाही आलं ना, की मलाच काय नाही आलं? झालं, हा अनुभव आहे ना, हा बहिणीचा अनुभव ऍक्च्युली हा मला तिथं शेगावला शेअर करायचा होता, बर की शेगावला मला व्यवस्थित डिटेल मध्ये सांगायचं होतं. पण त्या शेगावमध्ये एंट्री केल्यानंतर जे वातावरण निर्मित झालं, तुम्ही त्यानंतर जे ध्यान घेतलं, त्या ध्यानात मंत्रमुग्ध होऊन गेलो, मी विसरून गेलो. मला स्टेजवर गेल्यानंतर मला ऍक्च्युली बोलायचं होतं भरपूर, पण मला नाही बोलता आलं. इतकी ती जी वातावरण होतं ना त्या 2 दिवसातच, की अक्षरशः आकाशातून ब्रह्मांड असं आमच्या मंजूताईच्या सेमिनार मध्ये उतरले आणि सर्व लोकांच्या अंतर्वाय त्यानं बदल केले, असं ते वातावरण होतं. त्यामुळे मला बोलता नाही आलं, आणि मी तुम्हाला म्हणलं सुद्धा मला नाही आलं बोलता, कारण बोलायचं म्हणलं तर भरपूर बोलता येतं, पण रेकीने एवढे फरक दिलेत माणसाला, रेकीने एवढा आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल आलाय, काही शब्द सुचत नाहीत आणि चिंता नाही वाटत आता मला. काही संकट येईल का नाही ह्याची मी काळजीच करत नाही, कारण आय एम विथ ब्रह्मांड. मीच ब्रह्मांड आहे असं म्हणलं तरी चालेल, कारण ब्रह्मांड अंतर्बाह्य व्यापलेलं आहे. ते शोधता येत नाही, ते दिसत नाही, ते सापडत नाही. तुम्ही अंतरंगात स्थिर झाला आणि डोळे झाकून जर बघितलं तर तुम्हाला तुमचंच रूप दिसणार आहे. देवाला बघायची काय गरज आहे? देवच होऊन जाणं. म्हणून तर आपल्या मेडिटेशनची किंवा कुठलीही सुरुवात ह्या अध्यात्म जिथं संपतो तिथून पुढे तुमची सुरुवात होती. तुम्ही कुठल्याही मेडिटेशन सुरुवात तुम्ही काय करता, आत्मा नमस्ते, म्हणजे शरीराची व्याप्ती जिथं संपती तिथून रेकी विज्ञान चालू होतं. धन्यवाद. आत्मा नमस्ते. खूप छान, खूप छान, खूप धन्यवाद. आणि ना तो जो भाव होता तिथं शेगावला, सगळ्यांचे शब्द भावना उंचावून आलेल्या होत्या, त्यामुळे त्या भावनांमध्ये, त्या आनंदामध्ये शब्द खरोखर ते एक लपले असं झालं बऱ्याच जणांचं. ठीक आहे, आपला भाव आणि त्याला महत्वाचा. बोलले होते, आत्मा नमस्ते, माणसाने मेसेज टाकला होता की मला खूप बोलायचंय, मला संधी द्या बोलण्यासाठी. पण ते स्टेजवर कमीच बोलले, जास्त नाही बोलले, आणि लांब उभे राहून असे बघत हसत असे स्थिर उभे होते आणि बघत होते. मी बघितलं त्यांना. खूप छान. त्यांचा आनंद चेहऱ्यावरचा खूप छान होता. सगळ्यांचाच खूप छान. हंकार आहे दादा. वाट बघतोय दादा, संधी भेटली का बघूया. भेटली तर आपली, नाही तर राहिली. सर्वांना आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आता माने दादाने अनुभव खूप चांगल्या प्रकारे सांगितला, आणि अशा प्रकारचे अनुभव जे आहेत ते प्रत्येक रेखी शिकणाऱ्या व्यक्तीला येतच असतात. मला तर फक्त 4थ्या दिवसापासून अनुभव यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मी रेखीला अतिशय चांगल्या प्रकारे मी अभ्यास केलेला आहे रेखीचा आता. आणि कोणताही प्रकारचा असं क्षेत्रच नाही की त्या क्षेत्रामध्ये रेखीचा आपण वापर करू शकत नाही. कोणतंही शारीरिक म्हणा, कौटुंबिक म्हणा, सामाजिक म्हणा, अजून कोणतंही क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये आपण रेखीचा वापर करून आपलं आयुष्य आपण सुंदर आणि सुखमय समाधानकारक आपण बनवू शकतो. तसंच तुम्ही जी इच्छा कराल ती इच्छा सुद्धा तुमच्या
पूर्ण व्हायला मदत करतात. ब्रह्मांडाला सुद्धा जर आपण विनंती केली तर ब्रह्मांड सुद्धा आपली ती इच्छा पूर्ण करते. अजून एवढे रेखीनं आपल्याला दिलेलं असतं, मग अजून आपल्या रेखीनं काय द्यायला पाहिजे? एवढं समाधानकारक आपल्याला आयुष्य जगता येतं. घरामध्ये सुख, समाधान, आरोग्य सगळं मिळतं व्यवस्थित. बाहेरील मान मरातब सगळं मिळतो. आणि या रेखीबरोबरच मी टॅरोट सुद्धा शिकलेलो आहे, एंजल सुद्धा झालेलं आहे. आणि या सर्वांचा परिणाम म्हणून काय, माझ्या घरामध्ये एका दुसरा व्यवसाय सुद्धा सुरू झालेले आहेत. ते आम्ही काय मागितले नव्हते, पण व्यवसाय आपोआप सुरू झालेले आहेत. आणि त्याचा सुद्धा उपयोग बाहेर सगळं होत आहे, नाही असं नाही. त्याचाही फायदा आम्हाला होत आहे. म्हणजे जेवढी वेळ असते ना, त्या वेळेला ब्रह्मांड आपल्याला पूर्णपणे समाधानकारकपणे आपल्याला देतच असतं. फक्त ते म्हणजे आपण स्वीकारायचा भाव आपल्याला असला पाहिजे. 70 नंतर यांनी सेकंड इन्कम, थर्ड इन्कम, फोर्थ इन्कम असे वेगवेगळे इन्कम सुरू केले, हो की नाही सर? हो, बरोबर आहे. खूप सुंदर. टॅरो मधून इन्कम वेगळा, रेकी मधून वेगळा. त्यांनी बिझनेस आहे, त्यांनी एक छान त्यांचं ऑइल आहे. आणि ते ऑइलही त्यांना भरभरून देश विदेशामधून त्याला खूप उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. सुनीताताईंच्या ग्रँडमास्टर घरामध्ये असले आणि ग्रँडमास्टरच्या हातामध्ये ऊर्जा आहे, ते तेल जिथपर्यंत जात असेल भरभरून रिझल्ट येत असेल. तेरा भी भला मेरा भी भला, विन विन पोझिशननी सगळ्या गोष्टी होतात. आणि सर्वांचे मेसेज येतात मॅडम, सर्वजण समाधानकारक अशा प्रकारचे आहेत. चांगल्या प्रकारचा अनुभव त्यामुळे येतोय माणसांना. येस, खूप सुंदर. थँक्यू म्हणायचं युनिव्हर्सला. बस थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप धन्यवाद सगळ्यांना. अगदी 10 वाजले आहेत. आता सगळे ग्रँडमास्टर येऊन राहिले. आपलं असंच असतं, आपण सुरुवातीला येत नाही. आता एक एक जण व्हिडिओ सुरू करते, पण आता ज्ञानदेव दादा असू दे किंवा बाकी असू दे सदस्य, 10 वाजले. नवे सदस्य असतात, ते अगदी 8 वाजतापासून येऊन बसतात, बरोबर ना? तर आपण आता मेडिटेशन घेऊया आणि थांबूया, समजून घेऊया. ओके, हा बोलायचंच आहे. हा बोला. हा, त्यांना बोलायचंच आहे. बोला. आता मध्ये आपण रेकी दिली त्या आजीला, तुम्हाला मी फोन केला होता मॅडम. हा, हिलिंग चालू होती त्यांची. ते आता एकदम म्हणजे असं एकदम चांगल्या पद्धतीने चालणं बिलणं त्यांचं एकदम व्यवस्थित झालं सगळं. का जे त्यांचे कामकाज त्यांना थोडेसे जे माणूस नेत होता त्यांना ते काम वाचलं पूर्ण. दररोज जाऊन त्यांना हिलिंग वगैरे करून एकदम फ्रेश मला पाहिजे तसे त्या पोझिशन मध्ये मी पाहिलं तसंच दिसायला लागलं मला पूर्ण. बहुत बढ़िया, कारण खूप त्यांचं सुंदर. वय जे आहे का त्यांचं 85 आसपास. आणि ज्या दिवशी आपण रेखेचं चालू केलं हिलिंग द्यायला त्यांना, तर त्या दिवशी ते एकदम अशा क्वार्टर झोपलेले होते. कारण त्यांना उठून बसणं हे करणं ते एक माणूस कंपल्सरी होता. मी आपल्या दररोज जाऊन त्यांना ते हिलिंग वगैरे केलं आणि आता एवढ्यात हिलिंग देऊनच आलो मी तिथून एवढ्यात. आणि त्यांना काल मी म्हणलं मला अशा पद्धतीत पाहिजे. ते आज एकदम साडीवर एकदम व्यवस्थित चालणं बिलणं सगळं जेवण बिवण सगळं. अगदी खूप सुंदर. ज्ञानदेव दादा, तुमच्या मेहनतीला फळ मिळालं. आणि एक 85 वर्षाच्या आजीबाईला हिलिंग देणं सेवेचंही काम आहे आणि खरंच ऊर्जेचं काम आहे. एवढं सोपी नसतं या वयामध्ये एखाद्या व्यक्तीला उभं करणं. थँक्यू म्हणा युनिव्हर्सला दादा. अगदी ब्रह्मांडाची कृपा आहे तुमच्यावर. तुम्ही जेथे हिलिंग देता तेथे छान रिझल्ट येतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप धन्यवाद. हॅलो काय होतं? मॅडम, मी बोलू का? मनीषा भोसले. तुम्हाला बोलायचं आहे? पहिला डिग्री बोला. एक आत्मा नमस्ते मॅडम. ऍक्च्युली म्हणजे मी तुमचे जे फ्री सेशन होते ते 1-2 महिन्यापूर्वी केलेले. काल परवा मी जॉईन झाले 1 जानेवारीला, तेव्हा पण करते. पण मला जॉईन व्हायचं होतं, पण मला वेळ मिळत नव्हता किंवा डिले होत होतं. आता मग ठरवलं की 1 जानेवारीला करायचं. मग जसा वेळ मिळेल तसं मी करते. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती की तुमचं मी शिवरात्री म्हणजे आपलं शंकराचं शिवरात्रीचं होतं बघा मेडिटेशन, ते मंदिरात ते सगळे आपण स्वर्गात आहे फुलं वगैरे वाहतोय ते मी केलेलं आणि ते मला खूप आवडलं होतं.
खूप दिवस अजून सुद्धा मी आता ते 2-3 महिने झाले पण आठवतं पूर्ण असं तेव्हाच मी ठरवलं होतं करायचं. आणि आता मी तुमच्याकडे जॉईन झाले पण त्याच्यासोबत एक असं पण रिझन आहे की एक 15 दिवसापूर्वी माझ्या आईचा ऍक्सिडेंट झालाय. ते खुब्यापासून तिचा पाय वगैरे काहीच वर्क होत नाही. ऍक्च्युली मी आता पण हॉस्पिटलमध्येच आहे तिच्यासोबत चालू आहे. म्हणजे काही वर्क होत नाही. तर मी आता त्यामुळं सेशनला पण लेट जॉईन होते 2-3 दिवस झाले. आणि मग त्या संदर्भात पण मला तुम्ही गाईड करा की मी तर किंवा आता आपलं हे तुमच्यापासून लाईव्ह काय सेशन होत आहे असेल. मनीषाताई, लाईव्ह सेशन आहे ना, हा आपण आता नक्कीच आपल्या सेशन मध्ये यावर बोलूया हा उद्यापासून. चालेल चालेल. ठीक आहे? हा, हो चला. थँक्यू खूप थँक्यू. धन्यवाद. अगदी मनापासून धन्यवाद सगळ्यांना. ही दिव्य ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणारच आहे. आपल्या उच्च इच्छाशक्तीचा आविष्कार आपल्याला होणारच आहे. आत्मशक्ती, अंतर्ज्ञान, जागरण होणारच आहे. आपल्यामधील ही मनःशांती, ते अंतर्ज्ञान वाढवणे, कर्माची दिशा योग्य प्रकारे होणे, अहंकार नष्ट होणे, सेवाभाव वाढणे, कर्तव्यशीलता, काय काय म्हणूया, काय काय म्हणूया, आत्मशक्तीचा विकास होणे, दैवीय मार्गदर्शन मिळणे. जेवढं जेवढं बोलणार ऊर्जेबद्दल तेवढं तेवढं बोलतच राहणार. मी एवढं म्हणेल की तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवायचं असेल तर या दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडा. सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आपल्या आयुष्यामध्ये आणणारी ही ऊर्जा, ही दिव्य ऊर्जा आम्ही अनुभवली, तुम्ही सुद्धा अनुभवा. आणि आता आपण थांबूया. महत्वाचं म्हणजे 1 तारखेपासून नवीन बॅच झालेली आहे. एकच सेशन झालेलं आहे. मात्र 2 दिवस शक्तिपात दिला आहे शनिवारी. तर आता आपण उद्या संध्याकाळपर्यंत या बॅचला ऍडमिशन सुरू आहे. ज्या कोण्या नवीन सदस्यांना जॉईन व्हायचं आहे, आपले आप्तस्वकीय मित्रमंडळी जे मागे राहिलेले आहेत, ते उद्यापर्यंत या बॅचला जुडू शकतात. मग नंतर येणारी जी बॅच आहे, ती बॅच दुपारची असणार आहे आणि ती दुपारची असणारी बॅच 15 तारखेपासून सुरू होईल. 15, 16, 17 जे काय असेल ते नंतरच्या सोमवारपासून. तर त्याला लेट होईल. एवढे दिवस थांबवण्यापेक्षा आता ज्या नवीन सदस्यांना जोडायचं असेल त्यांनी या बॅचला येऊन जा. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. सुरू असलेली बॅच संध्याकाळी 8 वाजताचा हिचा वेळ आहे. पुढच्या महिन्यामध्ये कदाचित बॅच नवीन सुरू करेल किंवा नाही करेल, कारण दादाची परीक्षा आहे. काही सांगता नाही येत माझं. म्हणून आता जे लोक आहेत त्यांनी आवर्जून मोठ्या प्रेमाने सेशनला जॉईन करून घ्या. ताई साहेब, जोशी ताई, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेलाच असेल. इथं चॅट बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. याला तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला सगळी माहिती पाठवते आहे सेशनची. ओके, सेशनची सगळी माहिती, क्लासेसची सगळी माहिती तुम्हाला पाठवते. आता वेळ झाला आहे, वेळ होत आहे, 10 वाजले आहेत. बऱ्याच वेळचे सदस्य बसलेले आहेत. 2 तास नवीन सदस्यांना बसणं म्हणजे खरंच सोपी नसतं. किंवा जर काय तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घेता येत नसेल तर स्क्रीनवर एक नंबर दिलेला आहे. येथे सुद्धा युट्यूबचे सन्माननीय सदस्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला असतो. आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकही असते. त्याचप्रमाणे या नंबरवर व्हॉट्सअपला एक मेसेज टाका. फक्त आत्मा नमस्ते पाठवा, रामराम पाठवा, हाय पाठवा, तुमच्या भाषेमध्ये जे असेल ते. तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक येईल, तो ग्रुप जॉईन करून घ्या आणि तुम्हाला सेशन बद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल. खूप धन्यवाद सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते. नमस्कार. आत्मा आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. चला, तर सर्व सदस्य आपण आता छान मेडिटेशन घेऊया. ओके, मला माहिती आहे मेडिटेशन शिवाय तर आपल्या सेशनचा शेवट होणेच नाही. ओके.